अरे 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 हे बाप आहे, पॉडकास्ट होऊ नाही होई करायला पाहिजे. आपण काय करू काही दिवसांनी गेमिंगचं ते मोठी स्क्रीन घेऊ ना, तेव्हा हेडफोन लावायचे प्रॉपर, माईक लावायचा पॉडकास्टचा आणि गेम खेळायचा फुल मोठ्या स्क्रीनवर. लय मजा येईल. हे कुठं चाललंय ते? कोणती बी खेळू शकतो का आधी मध्ये? हे बाउंटीचे हे स्पॉन आहे ते कुठं तुम्हाला जन्मायचं. अच्छा अच्छा स्पेसिफिक बाउंटीचं हे तुझं हे कम्प्लिटेड आहे का माहिती? ठीक आहे ना, खेळून तर बघतो काय चाललंय यांचं. ते हारायला लागलं काय करायचं? डायरेक्ट बंदच करावं लागेल का गेम? दुसरं काही साधा उपाय नाही का? हाय फ्री स्लिप्स आहेत आपल्याकडे घेतला ते चालेल. तसं नाही, डायरेक्ट ह्या लेवलवर मी लय दिवस झाले खेळलो नाही आणि त्यात मग पॉडकास्ट लय डेंजरवाला आहे डोक्याचं म्हणून बुक्का बुक्की हेच आहे ना आपलं कंट्रोल. येस. आणि हे ब्रेक आणि काय शिफ्टनी बूस्ट होते आणि शिफ्टनी बूस्ट आणि स्पेसनी ब्रेक आहे. आल्टनी कसलं ते टाइम ते वापरत नाही ते तसलं चिटिंग नसते रिअल लाईफमध्ये नाही होत तसं. ठोकायची मग परत स्लो चालू ते म्हणतात. ए यार माग काही जाती. अभे मला असं का वाटलं मी पहिल्यांदा खेळायला गेम काहीच कमी नाही खेळायला मला. लक्षात राहील ना पॉडकास्ट शूट करायचं. हां हां हे असं बसल्यामुळे वेगळं वाटतं रे सगळे कीबोर्ड फीबोर्ड आणि गोळी खाल्ल्यामुळं पण मे बी. नाही नाही ठीक आहे. आणि ऑड आहे सेटअप हे अजून हाताविताचा प्रॉब्लेम आहे. हे हवेत नाही धरू शकत इतकं मी हात. तिथे टेबलवर ठेवतात ना खुर्चीवर ठेवते. असं रिलॅक्सिंग सेटअप पाहिजे मला, निवांत बोलायचं. नाही नाही मला राग पाहिजे, नको नको थांब. कोणती? हां दे. हां थांब पॉडकास्टचं पेज कुठे ते बी करायचं, तेच करायचंय म्हणजे असं खाल्लं टाकायचं. माईक चालू का? हॅलो माईक टेस्टिंग 1 2. ठीक आहे. हां हे मस्त आहे आता जरा. Nostalgic stuff. काय झालं दिसत. अरे लॉस्ट बिस्ट नका हो भाऊ. असं जरा. अरे अरे अच्छा दुखतं बी. अरे अरे टर्न मारले. अरे खालून जात नाही का गाडी? अरे संपलं कसं काय आता अजून पॉडकास्ट सुरूच नाही. आय एम अ फर्म बिलिव्हर की यार निगेटिव्ह गोष्टींमध्ये टाईम नाही घालायचा. त्यातून म्हणजे त्यावर जेवढा तुम्ही टाईम इन्व्हेस्ट करा, जेवढं त्याला अटेन्शन देतं तेवढं ते मोठं होत जातं, तेवढं त्रास देतं असं काहीतरी. सो मी असं करतो की यार निगेटिव्ह असेल ना तर इग्नोर मारायची, म्हणजे पार्टिसिपेटच नाही करायचं. वाटलंच ते शांत बसणं असेल, माघार घेणं असेल, वॉट एव्हर. पण मला माहिती आहे यार लाँग टर्ममध्ये आता लॉस होईल, ते डोक्याला झंझट नको. सो मी ना चिल घेतो आजकाल त्या गोष्टी. पण लाईक मग त्यावेळेस नाही काही गोष्टीचा राग येतो आधीमध्ये, ते चिल घेतो पण ते नाही का ते ऑल टाईम असणं जरा जास्त अवघड आहे. कधी कधी ते चिल लूज होतं. अबे यार हे काय भंगरी पोलीस आहेत रे, असं डेंजरवाले नाही का जे जरा वाट लावतो. नाही काय त्रास आहे, इतक्या लवकर नाही करायला पाहिजे. थांबा आधी नॉर्मल गाडी चालवतो.
मला वाटलं मायला मी लय दिवसांनी खेळायला लगेच गटन हे तरी ढुसके मानाचे. तो वेरी नाही काही नाही करत तुला चल. ते आय एम फर्म बिलिव्हर ऑफ दॅट. पण ते ना म्हणजे ते चांगला मूड असल्यावर ठीक आहे, पण कधी कधी ना काही गोष्टींचा असा राग येतो ना, म्हणजे लाईक हां म्हणजे ते बी मला कळतं की यार राग येणं चांगलं नसतं आहे, कशाचा राग नाही आला पाहिजे, तुम्ही सगळ्या गोष्टीला पॉझिटिव्हली बघू शकले पाहिजे. आणि तो पर्स्पेक्टिव्ह मला माहिती म्हणजे असतो बी माझा मोस्ट ऑफ द टाइम. पण वो है की कभी कभी सटक जाती है वो. अभी तक सबकी मतलब किसी कशाच गोष्टीचा राग नाही ना असं नाही. आणि एवढं रिसेंटली मध्ये ना लाईक एवढ्यात जरा जास्त झालं की यार ह्यांच्या नानाची टांग यांचे लय राग येतो एखाद्या गोष्टीचा. आणि ना मी त्याबद्दल निगेटिव्ह बोलायचं नको, कशाला निगेटिव्ह बोलायचं, एनर्जी घालवायची आपली नाही का निगेटिव्ह बोलणं. त्यापेक्षा पॉझिटिव्ह आपण काहीतरी चांगलं काम करू, त्याच्यापेक्षा त्या गोष्टीची कंप्लेंट करण्यापेक्षा आपण त्यापेक्षा बेटर काहीतरी करण्यात एनर्जी घालू, निगेटिव्ह गोष्टीत नाही घालू. असं ना होतं. काही गोष्टी आहेत ना त्या कॉमनली प्रॉब्लेमॅटिक आहेत, म्हणजे काही गोष्टींबद्दल द्यायचे ते यार म्हणजे लाईक ते काय म्हणतो त्याला, ते जरा आरामात खेळायला लागले, पोलीस लगेच हारतात. एक हार्डवाली एक कुठून लागते हे माहीत नाही यार. निगेटिव्ह गोष्टी नाही बोलायच्या कोणीतरी तर बोलायला पाहिजे. मला एक गोष्ट खराब आहे मला रस्त्यात कळाली, तिथं मी सगळ्यांना सांगितलं की यार माझा एक्सपिरियन्स त्या गोष्टीचा खराब होता, एक रिव्ह्यू असला पाहिजे ना बेसिकली, पॉझिटिव्ह निगेटिव्ह इट हेल्प्स. तर मग निगेटिव्ह कॉन्टेंट ते तसं नाही आहे, म्हणजे मी त्याला बघायचं की यार कशाला खराब बोलत बसायचं, आपल्या तोंडाने काहीतरी कोणावर चांगलं काहीतरी काम करू पुढचं. बट इट इज नॉट लाईक दॅट, इट इज इम्पॉर्टंट. ते तसं मला कळत गेलं पोरांसोबत नाही का हळूहळू की यार हे पण सांगितलं पाहिजे. आणि ते लास्ट ज्या गोष्टीचा राग आलता तिथून असं होतं की यार करतोच पॉडकास्ट नाही का, ज्या गोष्टींना आपल्याला पटल्या नाहीत किंवा जे आपले सगळे खराब एक्सपिरियन्सेस आहेत ना ते बी सांगितले पाहिजे. सगळे चांगले सांगून काय करणार आहे, खराबवाले जे म्हणजे असं आहे की सगळ्यांना चांगले खराब एक्सपिरियन्समधून जावंच लागतं, त्याला काय ऑप्शन नाही बरं का, म्हणजे सगळ्यांना येतेच. बट सम पीपल लाईक चूज टू टॉक अबाउट गुड, सम पीपल चूज टू टॉक अबाउट बॅड, सम पीपल कंप्लेन अबाउट बॅड, सम पीपल लाईक सम पीपल आर लाईक नाही का फक्त चांगल्याकडे बघून निघत चालत राहतात. पण यार म्हटलं कोणीतरी सांगायला पाहिजे यार की असे असे प्रॉब्लेम्स आहेत. मे बी मग पुढच्यांना थोडं तरी यार दे विल ॲटलिस्ट हॅव डिफरंट प्रॉब्लेम्स टू सॉल्व. म्हणजे सेम प्रॉब्लेममध्ये पडून तेच खूप दिवस होऊन चाललं तर ते प्रॉब्लेम तरी बदलायला पाहिजे. लाईक इन दॅट वे इट इज इंटरेस्टिंग टू शेअर निगेटिव्ह प्रॉब्लेम्स किंवा निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस तुमचे. सो आय थिंक इट विल हेल्प समवन, म्हणजे आय होप. फक्त त्यांनी ते तसंच नाही घ्यावं की असंच असतं तसंच असतं. ही शुड टेक इट विथ ओपन माइंड की हा माझा एक्सपिरियन्स आहे कम्प्लिटली. इट्स नॉट की तुम्हाला असा सेम एक्सपिरियन्स येईल. सो बट यू विल नो समथिंग टू. सो फर्स्ट काय घ्यायचं, लय पॉईंट लिहून आणले, त्याला शिव्या द्यायचं म्हणलं लय दिवस कधीच दिलं नाही अशा ओपनली शिव्या कोणाला. रागा म्हणजे ज्या गोष्टीचा राग येतो त्याबद्दल बोलणं किती अवघड आहे. मी लय वेळेचं ट्राय करतो आहे, मला अजून डाऊट आहे की बोलावं का निगेटिव्ह मायाला, जाऊ दे असं एक तितकी बी एनर्जी इन्व्हेस्ट करायला आहे का. बट आय बिलीव्ह की ते नाही चांगलं काहीतरी होऊ शकतं त्यासाठी करायचं. ठीक आहे त्याचं झालं का. गेम हेल्प मी डू दिस. अरे काय चाललंय, काही गाडी साधी आहे तिची हीट कमी आहे का काय बोलतो आपण त्याला, लेवल. ए बाबा जाऊ नको, थांबताय पडू नये, अंगावर पडून दामन चल हरवतात तुम्ही सोबत घेऊन झाला तुम्हाला. ठीक आहे. हां काय तर फर्स्ट प्रॉब्लेम आहे मला वाटतं तेवढं जेनेरिक आहे, लाईक कॉमन आहे, जवळपास सगळ्यांनीच एक्सपिरियन्स केला असेल. फर्स्ट प्रॉब्लेम ना लाईक कॉमन आहे मला वाटतं, ते जवळपास सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलेला असतो कोणत्या ना कोणत्या लेवलवर, कुठं ना कुठं एक डिफरंट व्हर्जन असेल त्याचं. पण हा एक प्रॉब्लेम मे बी इन डिफरंट व्हर्जन्स अँड इंटेन्सिटीज, पण हा प्रॉब्लेम लाईक कॉमन आहे. लाईक तुम्हाला एक स्टोरी सांगतो, म्हणजे मला त्या प्रॉब्लेमला नाही का एक्झॅक्ट शब्द काय द्यावा काय ते मला माहीत नाही, सो मी त्याला डिस्क्राईब करा ना. तुम्हाला एक स्टोरी सांगतो बेसिक. एक समजा एक आर्टिस्ट आहे, व्हिडिओग्राफर आहे किंवा डिरेक्टर आहे, त्याच्याकडं एक माणूस आला की मला तुमच्याकडं एक प्रोजेक्ट करायचा आहे, त्याचा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही करून हवं आहे तुमच्याकडून, तुम्हाला हे बजेट आम्ही देऊ, आमचं आहे बेसिकली. सो यू आर लाईक ओके करू शकतो प्रोजेक्ट. मग ठीक आहे, ते मीटिंगला येतात, मग सगळे तुम्ही आर्टिस्ट सगळे मिळून मीटिंग, अँड दे टेल यू अ पर्पज की आम्हाला हा प्रोजेक्ट या गोष्टीसाठी करायचा आहे.
की आमचं हे एम आहे त्याच्यातून आणि असं असं चाललं आहे. आणि ते एम जनरली असं असतं की खूप भारी व्हिडिओ करायचा आहे आणि त्याच्यात नाही का आर्टिस्टला फ्रीडम द्यायचं आहे वगैरे फुल, जे फक्त तुम्हाला रिटर्नमध्ये दिसतं. कधी त्याला ॲक्च्युअल काय असतं त्याचा कोणालाच अर्थ माहीत नाही. इट इज जस्ट रिटर्न ऑन पेपर्स. हे नाही का क्रिएटिव्ह फ्रीडम असणार आर्टिस्टला आणि हे ते, आणि आम्हाला ह्या गोष्टीसाठी करायचं की असं असं एम आहे आमचं, त्यातून लोकांचं हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे, असं काहीतरी करतात. XUV हालत नाही काय तिच्या XUV ते कशाने म्हणलं होतं हो ते नायट्रो. बाया असली मजा, बाया असली बॅटमॅन. तर कुठं होतो आपण आता गेममध्ये मजा. हां त्या स्टोरीत कुठं होतं आपण की त्या याच्यावरून असं झालं. तर त्यांनी तुम्हाला एक पर्पज सांगितलं त्या गोष्टीचं, आणि आय एम अ व्हेरी पर्पज ड्रिव्हन माणूस, की तुम्ही माहिती आहे की त्यात तेवढे इनफ पैसे नाही आहेत खूप, पण ना ते जे करायचं आहे म्हणजे ते इम्पॉर्टंट आहे किंवा चांगलं आहे, काहीतरी त्यातून चांगलं होऊ शकतो. सो तुम्ही कमी पैशासाठी बी ॲग्री होता, कारण दे से की दे आर वर्किंग फॉर अ पर्पज. मग काम सुरू होतं आणि हळूहळू ते येड्याने करायला लागतात की ते पर्पज जे ते कळतं तुम्हाला थोड्याने, की त्या पर्पजसाठी फक्त तुम्हीच काम करालात. बाकी सगळ्यांचे आपले वेगळेच सेल्फिश पर्पज आहेत की माझी प्रोफाईल बनाव. म्हणजे बेसिकली एक प्रोड्युसर आहे ज्यांना असं आहे की माझी मुलगीच दिसली पाहिजे. अरे यार लाईक आम्ही इतकं मेहनत करतो, ते गाणं आधी पोचलं पाहिजे, त्याची स्टोरी चांगली पाहिजे, गाणं चांगलं पाहिजे, लिरिक्स चांगलं पाहिजे, ॲस्थेटिकली बी आलं पाहिजे, त्याला आर्ट म्हणून बघायचं, त्यात टाईम घालायचा, इमोशनली इन्व्हेस्ट करायचं सगळं. आणि वी मेक अ सॉन्ग, वी मेक अ स्क्रीन प्ले, वी शूट इट. आणि मग तिचं असं की यार माझ्या मुलीची अजून जास्त शॉर्ट्स पाहिजे, ती जास्त वेळ दिसली पाहिजे, स्टोरी बिरीची आई बहीण हो, काही समजू नाही लोकांना ते काय चाललं आहे, लोकांना आवडू बी नाही, काहीच नाही बरं का. म्हणजे मला हे सगळ्या त्या प्रोड्युसर्सला जे एक स्टार्ट लेवलला सुरू करतात आणि हे भेटतात, म्हणजे आर्टिस्टसाठी ही गोष्ट आहे की स्टार्टला तुम्हाला हेच लोक भेटणार जे तुम्हाला कामगारासारखं वागवतात आणि ज्यांना काही करून नसतं घ्यायचं. इट इज लाईक काय म्हणतात ते आर्टिस्ट लेवलला की ज्यात तुमच्या थॉटला आणि ह्याला त्याला ते ती मोठी प्रोसेस आहे. म्हणजे ते एक वेगळं बोलू आपण त्याच्यावर वेगळं, पण ते आहे. हे सटकायला लागली इथं हेलिकॉप्टर. हां म्हणजे स्टोरी बिरीची आई बहीण व्हायली ते कोणाला घेणं देणं नाही. म्हणजे मी ह्या सगळ्या प्रोड्युसर्सला किंवा जे एक सेल्फिश एम घेऊन प्रोजेक्ट करतात ना, त्यांना एक दोन गोष्टी सांगायच्यात. म्हणजे एक पहिलं तर ते ठीक आहे, वी डोंट हॅव अ प्रॉब्लेम की यार तुम्हाला तुमचं दाखवायचं आहे त्याच्यापेक्षा भारी दाखवायचं आहे, इट इज ओके, दॅट इज व्हेरी नॉर्मल. पण टेल अस दॅट इन ॲडव्हान्स, मग वी कॅन डिसाईड ना आर्टिस्ट की यार आपल्याला हा प्रोजेक्ट घ्यायचा आहे का नाही घ्यायचा. आणि ज्याला करायचं आहे तो करील बी आणि हॅपीली. म्हणजे इफ आय एम टोल्ड की यार हे फक्त प्युअर बिझनेसच्या ह्याच्यासाठी घेतलं आम्ही, ह्याच्यातून आम्हाला खूप सारा बिझनेस एक्सपेक्टेड आहे, तर आय एम व्हेरी फाईन टू वर्क इट आउट क्रिएटिव्हली की चल त्यातून हे एम आहे आणि ते बघूया आपण कसं करू शकतो. पण जेव्हा तुम्ही दुसरं काहीतरी सांगता आणि मग ते नंतर बदलत जातं आणि ते असं लाईक मग माझं होतं काय मोस्टली की मी सेल्फलेस. म्हणजे मग ते जे पर्पज आहे, आता मी आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओज बनवलेत ना त्यात काहीच पर्पज नाही माझं पर्सनली, लाईक माझ्यासाठीचा एक बी शॉट नाही, मला जसे वाटतात ना घ्यावा ते एकदम एक 2-4%. पण लोक जे माझ्याकडे आलते की यार आम्हाला ना हे करायचं, म्हणजे क्यूमेड म्हणून एक डॉक्युमेंटरी, ते असे लोक आहेत की त्यांचं एक ऑर्गनायझेशन आहे, दे वॉन्ट टू मेक अ सिस्टम वेअर डॉक्टर्स एकदा पासआउट झाले तरीही ते अपडेटेड राहिले पाहिजे. कारण नॉलेज असतं ते रोज अपडेट होतं, रोज नवी रिसर्च चालू आहे, काहीतरी चालू आहे नाही का. तर मग ते डॉक्टर्स अपडेट राहिले पाहिजे. त्याबद्दल त्यांचं सिस्टमशी भांडणं आहे की यार तुम्ही एक जे अपडेट राहायची जी पद्धत आहे ती तुम्ही शिकवतच नाही कॉलेजेसमध्ये, MBBS कॉलेजेसमध्ये. तुम्ही डॉक्टर तेव्हाचा सिलेबस शिकून देता, पण पुढं जे व्हायरस यायले आहेत किंवा काय म्हणतो आपण त्याला क्युअर्स आहेत, मेडिसिन्सचं जी रिसर्च होती आहे किंवा बाकी पुढच्या अजून त्यांच्या भरपूर गोष्टी असतात अपडेट राहायला, तर ते तुम्हाला जर पाहिजे डॉक्टर्स अपडेट राहावेत तर तुम्हाला ते शिकवावं लागेल त्यांना की अपडेट कसं राहायचं. एकदा पासआउट झाल्यावर तुम्ही प्रॅक्टिस करायला लागलात की प्रॅक्टिस करता करता हे असं इतकं इझी पाहिजे की त्यांना ते करता येते, रिसर्च करता येते, पुढचे पेपर्स पब्लिश करता येतात किंवा नाही का त्या गोष्टी सगळ्या.
तर त्यासाठी ते भांडते. तर मला ते करायचं होतं, लाईक त्यात मी सिनेमॅटिक शॉट पाहिजे, माझ्या क्रिएटिव्हिटीला स्कोपच नाही आहे किंवा तिथं नाही कंप्लेंट करणार. आय न्यू वॉट वॉज द एम, आय वर्क इट, आणि ते एम कंप्लीट झाले. तुम्ही जर ते मला व्हिडिओ बघाल तर अशी ती काही खूप ॲस्थेटिक सिनेमॅटिक नाही आहे, बट आय एम स्टील प्राऊड ऑफ इट. कारण मला माहिती होतं त्याला पाहिजे काय होतं, करायचं काय होतं त्यातून, मला का दिला गेला होता जॉब, माझा जॉब काय होता. हां, आय जस्ट हॅव अ स्किल ऑफ व्हिडिओ, सो आय डू इट थ्रू इट. ते नाही तर मग मी वेगळ्या पद्धतीने केले असते काहीतरी क्रिएटिव्ह मार्केटिंग काही. सो दॅट इज इट. तर तसं आहे. सो आय एम फाईन टू वर्क फॉर सेल्स आणि पर्पज, नाही का. एक पर्पज द्या, मी काय करतो ते पर्पज घेतो आणि मी माझं पर्पज विसरतो. मला असं वाटतं की इफ दिस पर्पज फुलफिल्स आय विल लाईक फुलफिल माय पर्पज. असं आहे ते. लाईक कुठं ना कुठं मला वाटतं एक तेच आहे फायनल प्रोजेक्टचं जे एम आहे तेच आपलं एम पाहिजे. पण नंतर कळतं की तसं कोणीच विचार करत नाही दुसरं. सगळे आपापलं पर्सनल काहीतरी घेऊन आलेले आहेत. म्हणजे प्रोड्युसरला असं पडलं की माझी पोरगीच दिसली पाहिजे, कारण त्यांना असं वाटतं ती जर जास्त दाखवली, म्हणजे स्क्रीनवर जास्त जर दिसली आणि तिचे 2-4 जास्त स्लो मोशन शॉट असले तर शी विल बिकम फेमस. लाईक म्हणजे मला हे एक आहे की हां, त्या प्रोड्युसरची स्टोरी आपली चालली होती की लाईक स्टोरीची आई बहीण झाली तरी दे डोंट केअर. तर ठीक आहे, वी ट्राईड. आणि आम्ही त्यांना काय बोललो की तुम्हाला काय करायचं आहे. तर देवर लाईक मला माझ्या मुलीला लॉन्च करायचं. मी नाव नाही सांगत सकाळी, पण ही अशीच काल्पनिक स्टोरी आहे एका डिरेक्टर आणि एका प्रोड्युसरची. तर की मला काय म्हणतात आपण, तिला लॉन्च करायचं आहे. तर व्हॉट वी सजेस्टेड वॉज की तुम्ही काय करा, तिला एका ॲक्टिंग वर्कशॉपला टाका, किंवा तुम्हाला काय मॉडेल म्हणून पाहिजे असेल तर मॉडेलिंग वर्कशॉपला टाका. एक 10-12 दिवस. तिने कधीच आयुष्यात कॅमेरा फेस नव्हता केला किंवा काहीच नव्हतं बनवलं, लाईक नॉट इवन रील्स तर आत्ता आले, ती थोडी आधीची गोष्ट, तेव्हा रील्स व्हायच्याच नाही. तर तिने कधीच कॅमेरा वगैरे काहीच माहीत नाही ह्यातलं. हे जेवढं TV BTS नाही का, हे बॉलिवूडचे वगैरे बघतो तेवढंच, लाईक ॲक्च्युअल फिल्म मेकिंग किंवा ह्याशी काहीच घेणं नाही. तर वी सजेस्टेड की एक काम करू, तुम्ही तिला ॲक्टिंग वर्कशॉप करा, एक 10 दिवसाचं 12 दिवसाचं, कोणाकडं पण चांगलं आहे. तिला आयडिया येऊ द्या ॲक्टिंग कशी असते, एका सेटवर पाठवा. जर तुम्हाला खरंच तिला ॲक्टरच बनवायचं आहे तर लाईक हे असं गाणं करा, तिला हिरोईन घ्या डायरेक्ट, आणि हिरोईनसारखं असं का, म्हणजे लाईक बेसिक जे हिरोईनचं दिसतं तसंच काहीतरी मिमिक करून ॲक्शन्स करणार. तिला ॲक्टिंगचा कोर कळायला पाहिजे, लाईक व्हॉट दॅट आर्ट फॉर्म इज. खरं ॲक्टर व्हायचं तर असं नाही ना की लॉन्च करून नाही. मग की गाणं बनवायचं, त्यात सगळ्या आर्टिस्टला आधी सांगायचं की भारी गाणं बनवायचं आहे, मला तुमचं खूप आर्ट आवडतं, तुम्ही किती छान काम करता, वी आर हॅपी विथ वॉट युअर वर्किंग, नाही का. आणि लाईक असं गाणं झालं पाहिजे, असं लोकांना आवडलं पाहिजे, हा रिस्पॉन्स मिळतो आहे आपल्याला, पुढचे लोक आपल्याकडून हे एक्सपेक्ट करत आहे, असं भारी भारी बोलून मॅनिप्युलेट करायचं. आर्टिस्ट फुल जीव लावून काम करतात नाही का, सगळं पैसे सगळं विसरतात ते थोड्या वेळाने, दबागी काम करायचं. आणि मग लास्टला ते काय करणार, ते काम एकदा चांगलं झालं ना तुमच्या साईडनी, म्हणजे तुम्ही फुल इमोशन पुट करून, मग ते त्यांचे खरे जे एम आहेत, सेल्फलेस जे एम सगळ्यांचे होते आर्टिस्टचे, म्हणजे त्यांचे जे खरे एम आहेत, सेल्फिश एम्स, म्हणजे मग मी ते त्यांना बोलतो तसं सेल्फिश एम्स, फक्त ते सांगायला पाहिजे जे त्यांनी सांगितले नव्हते आधी सगळं वेगळंच सांगितलं होतं. दे स्टार्ट कमिंग आउट की नाही ऐका ना, हे भारी झाला आहे व्हिडिओ, पण हे शॉर्ट्स खूप कमी आहेत, माझ्या मुलीचे शॉर्ट जास्त पाहिजे, कारण ती दिसत नाही आहे ना, तिलाच लॉन्च करायचं ते मेन आहे. परत कोणाला तरी ह्यांना पण घ्या, माझ्या ओळखीचे, त्यांना बी 1-2 शॉर्टमध्ये घ्या, आणि हे शॉट असं काय आहे तसं काय आहे. आणि व्हॉट वी डिड वॉज वी हॅड सम लेस फुटेज, सो आम्ही काहीतरी जुगाड करून सिंगरसोबत थोडं शूट केलं आणि ते पण टाकलं गाणं. लाईक ते का टाकताय, ते तर तुम्ही असं केलं तसं केलं. आता त्यांना काय सांगू, क्रिएटिव्हली वी वर लाईक आउट ऑफ फुटेज, लाईक कसं तरी ते गाणं काढलं आहे आम्हाला माहिती. आणि शी इज लाईक लोकांना असं वाटतं आपण जे दाखवू ना त्यांनी होतं. म्हणजे मला हे लाईक मला तुम्ही सांगा ना यार की तुमच्या मुलीलाच फेमस करायचं आहे, मग आम्ही असं गाणं बिणं ते वेगळं आधी जे सांगितलं ते करणारच नाही तर तुम्ही काय म्हणता त्याला क्लिअर करा ना की यार आमचं एमच हे. मग एक तर आम्ही त्या म्हणजे पटलं तर त्या प्रोजेक्टसोबत काम करेल, नाही तर मग आधीच सांगून देईल ना, म्हणजे हे झकझक नाही होणार पुढे येऊन. ते हे आधी येड्यात काढतात आणि नंतर सांगतात की नाही असं नाही असं पाहिजे, तसं नाही तसं पाहिजे, आणि ते मग मूर्खगिरी होती, आपण मन लावून केलेलं असतं काहीतरी आणि ते खराब व्हायला लागतं. यू अंडरस्टँड की माझी अंडरस्टँडिंग अशी की इफ प्रोजेक्ट इज सक्सेसफुल, म्हणजे लाईक पिक्चर आहे आता सैराट चालला तर जेवढ्या लोकांनी त्यात काम केलं सगळ्यांना फायदा होणार आहे, सगळे जिंकले असं होणार आहे. पण जर सैराट नाही चालला, त्याचं जे एम होतं ते नाही कंप्लीट झालं त्याचं सैराटचं, तर तुम्ही अख्खी टीम हारताय. म्हणजे एकाने जरी सेल्फिश वागलं ना, अख्खी टीम हारणार आहे, कारण
ते होणार नाही. त्या पार्ट ऑफ मार्केटिंग का आर्ट आणि कुठले होते, कोणती डिपार्टमेंट होती माहीत नाही. बट दर प्रोसेसमध्ये ना 2-4 डिपार्टमेंट असतात ज्या गांडलेल्या असतात. लकीली कधीतरी त्या सगळ्या सोबत येतात आणि सगळे एकाच एमकडे काम करतात आणि इट बिकम्स अ गुड प्रोजेक्ट आणि ते एम कम्प्लीट होतं आणि एव्हरीवन विन्स. लाईक जे अटॅच होते ज्या वेमध्ये सगळे जिंकले, की सगळ्यांना सांगतात की हा प्रोजेक्ट आहे, मी त्या प्रोजेक्टच्या ह्या डिपार्टमेंटमध्ये होतो, किंवा हा फेमस झाला की सगळे रेफरन्स आहेत की अरे हे काम आहे माझं, मी त्याच्यात हे केलं आहे. पण तो जर फेल झाला, कोणी बघितला नाही, काही माहीत नाही, तर त्याचा तुम्ही रेफरन्स देऊ शकत नाही का, तर त्याची व्हॅल्यू कमी. हा ठीक आहे, क्वालिटी व्हॅल्यूला देऊ शकता, पण यू लूज बेसिकली, यू लूज ऑन द पर्पज ऑफ इट. की त्याचं जे पर्पज होतं की काय पैसे कमवायचे होते, काय त्यातून पुढचं गिग हवी होती, काही छोटे पर्पज असू शकते, कोणाचे ॲडव्हर्टाइजमेंट पर्पज असू शकतो, वेडिंग असू शकते. तुम्हाला जर पर्पज माहिती ते फुलफिल झालं तर तुम्ही सगळे जिंकता, हे माझं म्हणणं आहे. सो हे असले डेंजर बाहेरचे ना काही लोक आहेत, म्हणजे माझ्या फील्डमधलं स्पेसिफिक आता घ्यायचं झालं तर घाणेरड्या लेवलचे प्रोड्युसर आहेत हे. म्हणजे मग हे प्रोडक्शन हाऊसेस आहेत, इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर्स आहेत, किंवा हे जे पैसा लावतात, दे थिंक की दे आर हायरिंग ॲन आर्टिस्ट, का तर त्यांना त्या आर्टिस्टचं काम आवडतं. दे हॅव सीन समथिंग मॅजिकल फ्रॉम हिम, की ह्यांनी फेमस गाणं काढलं आहे, किंवा ह्यांनी काहीतरी बाप क्वालिटीचं क्रिएट केलं, किंवा वॉट एव्हर दे सी, ज्याला आपला लुकआउट असतं. आणि मग ते पाहिजे तसं करून घेत नाही, असंच टाका, हेच करा, तेच करा. त्यांच्याला विचित्र, दे हॅवंट मेड अ सिंगल व्हिडिओ इन लाईफ, दे हॅवंट डन एनी सॉन्ग इन लाईफ, किंवा काही पण ज्या गोष्टीशी, म्हणजे माझं व्हिडिओस येतं की मला असे लोक सांगत बसते ज्यांनी आयुष्यात व्हिडिओ हे प्रकारच माहीत नाही. ठीक आहे, तुम्ही तुमचं इनपुट द्या, पण एमची जर क्लॅरिटी असली ना तर मला वाटतं इनपुट्स क्लॅशच होत नाही. की लाईक सगळ्यांचं म्हणणं आहे की एकदम टकाटक ॲड बनवायचे, यातून सेल झाले पाहिजे, तर एव्हरीवन विल थिंक इन दॅट वे आणि मग क्लॅशच होणार नाही. पण व्हॉट पीपल डू इज पहिले खोटं सांगायचं काहीतरी, आणि ते म्हणून तसं आहे की यार खूप तुमच्या आर्टला किंवा तुमचं जे काय म्हणतो आपण, किती ते त्याची व्हॅल्यू जी आहे ना, आणि तुमच्या फ्रीडम, तुमचं क्रिएटिव्हिटीला, की तू तुझ्या क्रिएटिव्ह यानी कर, किंवा तुझं क्रिएटिव्ह इनपुट दे, तेवढा टाईम घे, तुला पाहिजे ते बजेट असेल, ह्या स्टेजला जायला, म्हणजे जेव्हा तुमची आर्टची व्हॅल्यू आहे ॲक्च्युली, नॉट ॲज अ बिझनेस, किंवा तुम्ही सर्व्हिस नाही देते, तुमच्या आर्टची व्हॅल्यू आहे, तिथं जायला खूप टाईम लागतो. आणि तोपर्यंत तुम्हाला सगळे असलेच प्रोड्युसर्स भेटते ज्यांचं वेगळंच काहीतरी एम असतं, सगळे सेल्फिश असतात मधले. बट इट इज लाईक यू हॅव टू गो थ्रू ऑल दी स्टेजेस टू रीच देअर. म्हणून मी सांगतो की यार हे लक्षात ठेवा की सेल्फलेस काम केलं पाहिजे. म्हणजे इट इज अ व्हेरी व्हॉट यू से क्लासी वे टू डू थिंग, लय रिवॉर्डिंग आहे. म्हणजे तुम्ही सेल्फिश ह्या प्लॅन जर केला की मला हे पाहिजे ह्याच्यातून, आणि तुम्ही जर केलं तर मे बी ते कधी नाही भेटन, कारण ओव्हरऑल प्रोजेक्ट फेल व्हायची शक्यता जास्त आहे. पण जर तुम्ही सेल्फलेस राहून जर ते प्रोजेक्ट सक्सेसफुल करायचे चान्सेस वाढवले, तर मे बी तुम्ही जे इमॅजिन नाही केलं किंवा प्लॅन नव्हतं केलं सेल्फिश म्हणून, ते बी भेटू शकते. सो इट इज व्हेरी रिवॉर्डिंग टू वर्किंग इन अ सेल्फलेस वे. तर ते सेल्फलेस वेने केलं पाहिजे. बट हे निगेटिव्ह प्रॉब्लेम आहे की बाहेर तुम्हाला लवकर असे लोक भेटणार नाहीत. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा की पुढच्याचं जमन तेवढं क्लॅरिटीनी एम काय आहे ना काढून घ्यायचं ट्राय करा. थोडंसं विचारून, काय त्यांच्यासोबत फ्रेंडली होऊन, बाय हुक ऑर क्रूक डझंट मॅटर, आणि देन डिसाईड की यार हे एम आपल्याला पटते का तर करा, नसल तर नका. म्हणजे लाईक मी सांगतो की आता पैशासाठी आहे, त्यांचं पुढचं काम एकदम घाण आहे, बोर काम आहे म्हणजे बेसिकली. बट लाईक डूड, तुला पैशाची गरज आहे अँड दे आर डुईंग इट, तर मग काय ठीक आहे, तुला तेव्हा ते माहिती की तुझं एम काय पैशासाठी करायला. सो यू कॅन ॲटलिस्ट बी कॉन्शियस टू युअर सेल्फ की यार हे पैशासाठी केलं होतं, तुम्ही परत तर नाही करणार ना. तर ते एम क्लिअर करून घेत जा, आणि मग त्या टायमाला तुम्हाला ते पटते तर करा, नाही तर नका करू, पण तुम्ही क्लिअर राहाल. नाही तर ना तुम्ही मनला समजा एक मन लावून, ते एक प्रॉब्लेम असतो की इन्व्हॉल्व केलं की मन लागतं आणि मग इमोशनल येतं त्याच्यात की यू रिअली वॉन्ट टू डू बेस्ट फॉर इट, यू रिअली वॉन्ट इट टू हॅपन बिगर अँड बिगर अँड बिगर. तुम्हाला जसं प्रोजेक्ट चांगलं होतं की गाणं चांगलं झालं असं वाटतं, व्हिडिओ बी चांगली व्हा, व्हिडिओ चांगली झाली वाटतं असं, पण ते काय म्हणतो आपण त्याला, ते नंतर मग फ्रस्ट्रेशन येतं, बजेटचे क्लॅशेस येतात किंवा पटत नाही, आणि लास्टला तो प्रोजेक्ट खराब होतो, आणि मग त्या आर्टिस्टची लागते, त्या कंपनीची लागते, आणि ते नाव खराब होतं. आणि जर ते नाही केलं तर ते इतकं फ्रस्ट्रेटिंग आहे, म्हणजे लाईक नाही का, तुम्हाला कळतं की पुढचं एकदम नॉनसेन्स काहीतरी बोलायला आहे, तुम्हाला ब्रँडनी ब्रीफ ही दिली ती, त्याच्यासाठीचं करणं वेगळंच आहे, आणि तुम्ही ते हे जे मधले सांगले तुम्हाला त्यांनी ते काहीच साध्य नाही होणार आहे. बट यू स्टील हॅव टू डू इट बिकॉज ब्रँड तुम्हाला बोलतच नाही, ब्रँड त्यांना बोलतो आणि तुम्ही ते त्यांना, म्हणजे ते आपल्याला बोलायला काय म्हणतो आपण, ते कॉर्पोरेट स्ट्रक्चर आहे तसं. हा, तर त्या तसल्या लोकांचा लय राग आहे मला, जे सेल्फिश एम्स नंतर सांगतात,
एक तर ते आधीच सांगा क्लिअर आहे, म्हणजे इफ वी वॉन्ट वी विल अटॅच आवर सेल्फ विथ दॅट प्रोजेक्ट. नसल तर प्लीज यार ॲक्टिंग नंतर नका करू, ते लय घाण एक्सपिरियन्स होतो आहे आणि ते लय फ्रस्ट्रेटिंग असतो आणि लॉस बी होतो, लाईक पैशाचा लॉस होतो, ते प्रोजेक्ट कोलॅप्स होतो. तेवढ्या वेळ जो त्या प्रोजेक्टला दिलेलं डोकं माइंड सगळी लाईफ, म्हणजे आर्टिस्ट देतो तेव्हा तो काही काम नसतो करत की 9 to 5 फक्त जॉब आहे. एकदा माझ्या डोक्यात मला आलं की लिरिक्स लिहायचे एखाद्या गोष्टीचे, तर ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते कामच आहे माझ्यासाठी, ते ऑल टाईम आहे. इट इज नॉट सो आर्टिस्ट गिव्ज सो मच टू दॅट, ते लई नंतर लॉस होतो. सो प्लीज अंडरस्टँड की जे काय आहे ते करायचं आहे ते स्पष्ट सांगत जा आधीच, आणि कशा प्रकारे व्हायला पाहिजे ते नंतर आपण जे वाढवत जातो किंवा ते हळूहळू टर्न करत जातो, फ्री झाल्यावर जे सांगत जातो नाही का, ते आधीच सांगितलं तर बरं आहे. म्हणजे इट इज गुड टू बी ट्रूथफुल. आणि खूप म्हणजे आणि आर्टिस्ट इतका भारी असतो की तुम्ही त्याला कसंही एम द्या, इफ ही वर्क्स विथ दॅट एम ते करू शकतो तो. हे असे जर सेल्फिश एम्स आहेत तर त्याला एक समजूत आहे माझी, म्हणजे मोस्ट ऑफ द सेल्फिश एम्स कोणाचे असतात, ज्यांना वाटतं देर इज सो मच लेस आणि खूप जास्त दाखवावं लागेल, PR करावं लागेल, किंवा हे असं दिसलंच पाहिजे, किंवा आपली व्हॅल्यू काही नाही आहे कोणाला कळू नये. म्हणजे एक सांगतो एक वेगळी स्टोरी, ते त्यांच्यासाठी ते आहे की इफ ओव्हरऑल प्रोजेक्ट इज सक्सेसफुल, इट इज मॅजिकल, ते गाणं जर आवडलं तर नॅचरली ती मुलगी आवडती. सो पीपल डोंट लाईक व्हॉट यू शो देम, पीपल सी व्हॉट दे सी फ्रॉम व्हॉट यू शो देम, असं असतं ते. लाईक सगळ्याचं फेम सगळ्याला, म्हणजे सगळ्या पिक्चरमधून सगळे हिरोज फेमस नाही होत, कधी हिरोईन होती, कधी गाणं होतं, एखाद्या गाण्यातून कधी हिरोईन फेमस होती, फक्त हिरोच होतो कधी, म्हणजे लोक ठरवतात ते कोणाला प्रेम द्यायचं किंवा त्या, आणि ते कधी पॉसिबल आहे ते पण जेव्हा ओव्हरऑल प्रोजेक्ट सक्सेसफुल आहे, त्यातून स्पेसिफिकली हिरोईनला जास्त क्रेडिट मिळतं किंवा जास्त फेम मिळतं, त्याचं काय म्हणतो आपण रीच, आणि ते कधी कधी सिंगर्सला जास्त मिळून जातं, कधी कोणाला काही मिळतं, कधी प्रोड्युसर्सला खूप पैसा मिळतो बट फेम जास्त नाही मिळत व्हॅल्यूमध्ये गेलं तर इट इज डिफरंट. सो सक्सेसफुल होणं तर इम्पॉर्टंट आहे त्या प्रोजेक्टचं, त्यासाठी आर्टिस्टला फ्रीडम द्या, त्यांना सपोर्ट करा आणि त्यांच्यासोबत ना कोलॅबरेट करून ते उभं करायला हे करा, आणि ते एमची क्लॅरिटी ठेवा आधीपासूनच, बस दॅट इज इट. तो एक राग आहे की यार वाय दिस गाईज डोंट अंडरस्टँड की ओव्हरऑल म्हणजे लाईक टीम विन इज एव्हरीबडी विनिंग अँड इफ टीम लुजेस एव्हरीबडी लुजेस. सो मग त्यातलं एक जरी सेल्फिश खेळा, टीमसाठी नाही खेळा, तर लई चान्सेस आहे. ते फुटबॉल क्रिकेट एव्हरीवन नोज की हाव इट वर्क, स्पोर्ट्सवरून तुम्ही चांगलं हे करू शकता की एखादा जरी सेल्फिश खेळत असला तर टीमला लॉस व्हायला लागतं, अँड दॅट इज वॉट इट इज. लय बोललो, थांबा थोडं खेळ पॉजरच होता इतक्या गेम. अरे परत पोलीस गेली, किती आहे रे बाबा बोलायला. चॅलेंज रायवल नाही रे, बाउंटी खायचं मला. चॅलेंज रायवल लास्ट पॉईंटला करू आपण. अरे कुठला पुढचा पॉईंट, थांब नाही लवकर. अरे देवा, अरे बाबा. हां, सेकंड राग इज दिस न्यू स्टफ, आर्टिस्ट मॅनेजमेंट आणि ब्रँड्स कोलॅबचे जे आहेत, एक्झिक्युटिंग म्हणजे काय म्हणतात त्याला, हे आर्टिस्ट मॅनेजमेंट अँड ब्रँड कोलॅब वगैरेवाले एजन्सीज काय म्हणते ते, त्या स्वतःला काय म्हणतात, आर्टिस्ट मॅनेजमेंट एजन्सीज आणि क्रिएटिव्ह एजन्सीज, डिजिटल मार्केटिंग एजन्सीज, अशा काही दर 2-4 टर्ममध्ये येते ते, असे डेंजर काही आहेत ज्यांना मला शिवाय द्यायच्यात. आय डोंट नो म्हणजे ह्या वर्डचा खरा मिनिंग काय, म्हणजे मला तो वेगळाच वाटतो, पण हे आहेत बाबा सध्या एक्झिस्टिंग अशा गोष्टी आहेत त्या नावाखाली मार्केटमध्ये की ते काय करतात. म्हणजे आता एक अगेन वी हॅव अ स्टोरी, एक काल्पनिक स्टोरी आहे, नो वन शुड से की रिॲलिटीवर आधारित वगैरे. एक आर्टिस्ट आहे, म्हणजे फिल्म मेकर आहे, नाही नको फिल्म मेकर नाही, लय ऑब्वियस होऊन जाईल. असं एक आर्टिस्ट आहे आणि एक ब्रँड कोलॅब येतो. पहिले असं सांगितलं जातं की तुम्हाला एक रील करायची आहे मस्त आणि तुम्हाला फुल क्रिएटिव्ह फ्रीडम असणार आहे, तुम्ही लाईक नाही का हे रिप्रेझेंट करताय, जरा चढून बिडून देतात फुल की आम्ही तुम्हाला लय भारी याच्यावरून सिलेक्ट केलं आहे, आम्ही तुमचं काम बघितलं आहे, आम्हाला खूप आवडलं आहे वगैरे, तुम्ही हे भारी केले. तर फुल एकदम असं वाटतं की शिट आता ह्यांच्यासोबत काम केलं, नेक्स्ट प्रोजेक्ट आपला कसलाच होईल, की इतकं भारी फ्रीडम तर कोण देणार. आणि मग ना
थोड्या वेळाने कळतं. नाही थोड्या वेळाने नाही, लय लांब आहे अजून तर. अरे 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 ए बस्टेड आहे काय आल्ट F4 शिट. बस्टेड मला वाटते संकेत आहे ते बस्टेडचे. येस वी आर हिअर. हां तर हे आलं बरं का, म्हणजे अशी ब्रीफ आली. सो यू आर हॅपी, यू आर ओके की जाऊ दे बजेट कमी आहे, टाईम बी कमी आहे, पण आपण करू छान काहीतरी. मग आपण बनवायला लागल्यावर त्यांचे एक एक गोष्टी वाढतात बरं का. हे असंच पाहिजे, त्याच्यात ही ट्यूनच आली पाहिजे. म्हणजे त्यांना हे त्यांच्यातलं एक तर सगळ्यात मोठा मुद्दा काय आहे, म्हणजे सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक, की हे जे सांगायलेत ना आपल्याला, ते तुम्हाला चित्र माहिती आहे, एक मीम आहे की नाही का, एक पोरगं पाठीवर काढतं काहीतरी, मग ते त्याच्या पुढच्या ज्याच्यावर काढतं, मग ते त्याच्या पुढच्या ज्याच्यावर काढतं, आणि ते पहिल्याने जे काढलं होतं जे ॲक्च्युअल त्याचं शेवटचं तर किती डिफरन्स असतं नाही का, ते पार बॉंगा झालेलं असतं ते वालं आहे बरं का हे एकदम. म्हणजे हे कळतं तुम्हाला. आणि त्याचं जे लास्ट टोक आहेत, म्हणजे मधले कोणतरी एक बाराने असतात, म्हणजे मला नाही वाटत सगळी लाईनच बाराने असेल, पण एक ब्रँड असतो जो म्हणतो आमचं हे एम आहे, ठीक आहे. मग ते ब्रँडवाले फक्त ह्याच्या बाबतीत मूर्ख आहेत की हायरिंग कोणाला द्यायचं प्रोजेक्ट आहे, तुम्ही बघा ना काहीतरी. ते त्यांच्या ह्याच्यावर काय करतात, त्यांना कळत नाही क्रिएटिव्ह. ते एकदम कॉर्पोरेट भाईगिरीमध्ये एखाद्या मोठ्या जिचं ज्या मार्केटिंग एजन्सी असं मोठं कॉर्पोरेट ऑफिस आहे, ज्यांचं काम काय क्रिएटिव्ह खड्ड्यात, जसे कॉर्पोरेट स्टाईलर आहेत नाही का, त्यांना देते. मग ते त्यातून पैसे घेतात, ते ओळखी बिळखीचेच असतात त्यांच्या, ते त्यातून पैसे घेतात. ते देतात खालच्या एका एजन्सीला की तुम्ही करून घ्या हे, आणि ते त्यातले 80% पैसे त्यांना देतात, हे 20-30% ठेवतात, ठीक आहे. मग अजून ती कंपनी जी आहे ती तिची अजून एक खालची कंपनी हायर करते, सेम प्रोसेस, की 80% त्याच्यातले खालच्याले. असे करत होते 5. म्हणजे तुम्ही विचार करा. आणि हे साधं नाही बोलत आहे, म्हणजे मी 5 झाल्यावर बी आर्टिस्टला बजेट येतं 1-1.5-2 लाख 3 लाख ह्या रेंजचं बोलतो आहे. तर फायनल जे ॲक्च्युअल बजेट होतं, फायनल जे ॲक्च्युअल बजेट असेल त्या ब्रँडचं, शिटले जास्त शिट इज गेटिंग रिअल. फक नाही येत नाही जल्दी. काय ते डायलॉग डॉन को फक. अरे गर्दी कुठं चालले तुम्ही, वळावळ गाडी. आता कशी मजा. तर ते काय म्हणतात, हां तर ते ब्रँडचं जे बजेट असेल ते किती हाय असेल विचार करा. 5 हेवी कॉर्पोरेट्सनी 20-30% ठेवून खाली आलं आहे एक मॅनेजमेंट वगैरेकडं, आणि त्यातलं 6वा-7वा टप्पा आर्टिस्ट आहे. सो ब्रँड एक चित्र सांगतो, मग ते खालचे एक बारबाद करतात त्याला थोडंसं, अजून त्या विजनची आई बहीण करतात, कारण ते कॉर्पोरेट आहेत. आणि त्यांनी जस्ट फॉर्म्ड एजन्सीज आहेत ह्या, अशा नाही की खूप क्रिएटिव्ह एजन्सीज आहेत, खूप जुन्या आहेत, त्यांनी काही प्रिंटमध्ये काम केलं आहे किंवा डिजिटली. हे जस्ट हे सोशल मीडिया आल्यापासून तयार झालेल्या कंपनीत. ते काय करतात, त्यांनी हायर केलेत 20-25 वर्षाचे लेकरा, जे रीला अशा टाईमपास करतात आणि एकदम हाय याच्यात की आय हॅव लर्नड सोशल मीडिया मार्केटिंग अँड ते रूल्स असलं काय असतं ते काहीतरी कुठंतरी वाचलेलं असतं टाईमपास, तसले हायर केले तर 20 वर्षाचे पुढं. ह्यांनी आयुष्यात एक बी व्हिडिओ नाही बनवली, ह्यांनी आयुष्यात एकदा बी गाणं नाही बनवलं आहे कसलं तर, म्हणजे ह्यांना माहीत नाही कसं बनतं, प्रोसेसच नाही माहिती ह्यांना याची. ते आर्टिस्टला सांगतात की व्हिडिओ थेव चेंज हवा, आणि हे असं नाही असं हवं, आणि गाणं असं नाही असं हवं. आर्टिस्ट सांगतो बरं का की ऐका ना, त्या ब्रीफमध्ये हे लिहिलं आहे की हे पोचलं पाहिजे, तर पोचायसाठी गाणं चांगलं असणं आणि ते गाणं पोचणं इम्पॉर्टंट आहे. ते जर पोचलं तर त्यातून सगळ्यांचा फायदा होईल. तर जे एम आहे, ॲक्च्युअल एम, सॉरी यार ब्रँडचं नाव नाही घ्यायचं आहे, जे एम आहे त्या ब्रँडचं ते कम्प्लीट होईल ऑर्गॅनिकली. वी आर प्लॅनिंग फॉर दॅट, की आम्ही मेहनत करतो आहे, आम्ही असं करू, त्याच्यासाठी आमचं चाललं आहे सगळं. बट नाही, त्यांना कोणीतरी त्यांच्या सिनियरला इम्प्रेस करायचं आहे की आमची काहीतरी व्हॅल्यू आहे, आम्ही काहीतरी करतो ना. तुम्ही जर काहीच केलं नाही, आर्टिस्टनी सगळं करून दिलं आणि डायरेक्ट चाललं ते कोणाला तरी कळलं ना की तुमची काहीच व्हॅल्यू नाही, चायला कोणी केलं हे काहीतरी. म्हणून आपल्या बॉसला प्लीज करायला उगाच काहीतरी ॲडिशन द्यायचे की लिसन यू हॅव टू पुट दिस ऑल्सो, इट लुक्स गुड, दिखना चाहिए, अच्छा आहे, त्याच्या मागे काही थॉट नाही. पण आर्टिस्टनी त्याच्यावर
एक 10 दिवस घालून रिसर्च करून काय केलं पाहिजे सगळ्या अँगल्सनी विचार केला आहे, तो प्रोजेक्ट फॉर्म केला आहे, शूट करायला येतात आणि आता तुम्ही येऊन काहीतरी घाण सांगायला फालतूगिरी. लाईक हाऊ इज दॅट सपोज टू वर्क. आणि ते असं आहे की हां म्हणजे त्याच्यातून मी 2-3 गोष्टीचा राग आहे. म्हणजे आता हे तर हे की आर्टिस्ट मॅनेजमेंट आणि हे त्यांनी हायर केलेले लेकरं मूर्ख आहेत. ते स्वतः मूर्ख आहेत का त्यांनी हायर केलेले मूर्ख आहे माहीत नाही, कारण त्या हायर केल्यांशी तर बोललो आहे. दे आर जस्ट 20-25 years who have read about social media, not actually done any music, any video किंवा ॲक्च्युअल सोशल मीडियावर बी मेक इट नाही काय की एखादे स्वतः जीवावर काहीतरी बिल्ड करते तरी सोशल मीडिया का व्हायला त्याच्यावर ते बी केलेलं नाही. दे हॅव जस्ट कम फ्रॉम अ फॅमिली जिथं ते कोर्स नवीन आला आहे ते अफोर्ड करू शकत होते तसं, आणि ते आहेत पोरं, त्यांना काहीच एक्सपिरियन्स नाही. ते तुम्हाला सांगते तर त्या प्रोजेक्टची घाण होती. आणि मग कसं होतं माहिती आहे का, आता यायला लागले व्ह्यूज विकत. लाईक हे मे बी मला माहीत नाही कोणाला माहिती आहे का नाही का, म्हणजे लाईक बिलीव्ह होईल का, हे जे व्ह्यूज असतात हे कचऱ्याच्या भावात भेटतात. म्हणजे 10 रुपयाला 100 काहीतरी का असं काहीतरी, 1000 रुपयात 10 लाख आणि काहीतरी सगळ्याचे यूट्यूब. आणि असं नाही की फक्त व्ह्यूज, म्हणजे यूट्यूब व्ह्यूज, कमेंट, सबस्क्रायबर, कमेंट लँग्वेज सकट, म्हणजे एंगेजमेंट अख्खं जेवढं आहे त्याच्यात, म्हणजे शेअर होणं, अजून काय असतं त्याच्यात कमेंटला काय असतं रे, समजा लिंक्डइनवर गेलास किंवा इंस्टाग्रामवर गेलास तर नाही का शेअर, कमेंट, अजून काय लाईक्स बिक्स सगळं भेटतं. आणि पाहिजे तेवढं भेटतं. बिलियन बी घेऊ शकतो तुम्ही. म्हणजे फक्त तेच आहे की तुम्हाला हे समजायला पाहिजे, रिअल लोकांना कळतं की चायला बिलियन, ह्याला कोणीच ओळखत नाही, बिलियन व्ह्यूज, आणि हे गाणं कोणालाच माहीत कसं काय नाही. मग ते कळून येतं किंवा हे इतकं भंगरी आहे असं. तर ते एक व्ह्यूज विकत मिळायला लागल्यापासून हे एजन्सीज काय करतात, समजा ब्रँडने सांगितलं ना का हे रिझल्ट हवा आहे की यार एवढी तरी ऑर्गॅनिक ऑडियन्स जनरेट व्हायला पाहिजे, हे फालतूगिरी करते, त्यांना एक्सपिरियन्स नाही म्हणून एकदम आई बहीण. हायर तर आर्टिस्टलाच करतात, काम तर सगळं आर्टिस्टला करावं लागतं. हे फक्त वरून डोकं खायला असतात की हे नसते तर बरं झालं असतं प्रोजेक्ट, हे अश्योर करू शकतो की हे फक्त हे जेवढे लेअर्स आहेत ना तेवढ्या फक्त प्रोजेक्ट खराबच करतात. त्यातली लिटरली एखादी लेअर निघू शकते जी काय म्हणतो आपण नाही का एलिवेट करते प्रोजेक्टला, नाही तर ते बाकी सगळे हाय होऊ शकतो त्यापेक्षा खराब करते प्रोजेक्ट. आणि मग ब्रँडला डिलिव्हर करायला हे असले खोटे व्ह्यूज दाखवून की रील टाकली की ती प्रमोट करायची. अरे भोसडीचे, प्रमोट करून काय फायदा आहे. ते कॉन्टेंट जे बनवले त्याच्यात तुम्ही इतकी घाण केली आहे आणि ते प्रमोट केलेलं कळतं की व्ह्यूज आणि लाईक्स आणि शेअर्स, कळतं की ते ऑर्गॅनिकली इतक्या शेअर्समुळे इतके व्ह्यूज आहेत का नाही का, शेअर कोणीच नाही केलं आहे, कोणीच कमेंट करेना, कोणीच लाईक करेना, कोणाला माहिती नाही, आणि इतके बिलियन व्ह्यूज आहेत त्याला. ते कळतं की ते प्रमोटेड आहेत, खोटे व्ह्यूज आहेत, ते काय बोलतो बॉट आहेत किंवा ते तसले नाही का तिकडं कुठंतरी खेड्याबिड्या दाखवतात बळच 2-4दा एक स्वाईप करता खालून गेला की व्ह्यू काउंट करायचं की माहीत बी नाही ते काय, हे तसं काहीतरी करतात. आणि मग ब्रँडला दिसतं की हो एवढं आम्ही हे कॉन्टेंट प्रोड्यूस केलं आणि काय म्हणतो आपण त्याला की हे रिझल्ट्स आहेत आमच्या मागच्याचे की एवढे बिलियन व्ह्यूज गेले, आणि त्याच्यावर ही पुढची कॅम्पेन घेतात. आता ह्याच्यात मोठ्या ब्रँड्सच्या कॉर्पोरेट्समध्ये जे बसलेत ते बी असे आहेत की तिथं ते आर्टिस्ट नाही आहेत किंवा ते क्रिएटर्स रायटर्स नाही आहेत, त्यांना नाही का ते विजनच नाही. तेच सगळे MBA BMBA असले कॉलेजमधले हाय नाही का मार्केटिंग शिकलेले, कधी 10 वर्ष आधी काहीतरी मार्केटिंग शिकलेले आहेत ते, त्यांना डोंबलं कळना, त्यांना इंस्टाग्राम वापरायचं कळत नाही, त्यांचा स्वतःचा इंस्टाग्राम गेम इतका बोर आहे, त्यांना काही डोंबलं कळत नाही त्यातलं, किंवा ते कोच आहेत त्याचे किंवा त्यांना काहीतरी एका स्पेसिफिक याची स्टडी आहे असं काही नाही. त्यांनी जस्ट MBA डिग्री केली. सोशल मीडिया त्यानंतर फॉर्म झालं, इव्हॉल्व झाले, कुठलं आले ते लोकांनाच माहीत नाही कसं चालतं. एव्हरीवन इज लाईक कन्फ्युज्ड अबाउट सोशल मीडिया. इतकं सिम्पल आहे ते, इतकं म्हणजे त्याबद्दल नॉलेज आहे बाहेर, ते घेतलं तर तुम्ही बेसिक आहे ते, पण ते तसं आहे म्हणजे ते MBA असतात. आणि मग नाही का काय कोणाला देतात ते जॉब, सर्च करा ना भाई कंपनी, बघा एकदा जाऊन की कमेंट्स कसले आहेत, कळून येतं फेक कमेंट. म्हणजे एवढं नाही का इतकं काय अवघड नाही ते काय त्याच्यात फरक काढणं की यार खरंच कशा कमेंट आहेत, खरंच रिॲक्शन्स आहेत का, ब्रँडला तेवढा ROI झाला आहे का, जेवढा ब्रँडनी त्याच्यावर इन्व्हेस्ट केलं आहे ते ब्रँडचा ROI काय होता, लाईक रीच होता तो झाला आहे का, किंवा त्यातून सेल्स हवे होतं तर सेल झाला आहे का, किंवा त्यातून जे होतं ते प्रोजेक्ट ओव्हरऑल चांगलं आहे का, हे तुम्ही जज करूच शकता ना. सो ते प्रमोटेड कळतं. ते तुम्ही हायर करताना समवन हू हॅज मेड इट किंवा समवन हू हॅज अ विजन टू मेक इट ऑर्गॅनिकली, अशा यांना हायर करून आर्टिस्टला दिलं पाहिजे. कॉन्टॅक्ट आर्टिस्ट डायरेक्टली. देर आर व्हेरी गुड प्रोडक्शन हाऊसेस अँड गुड क्रिएटिव्ज इन द गेम नाही का, जे बाप प्रोजेक्ट देऊ शकतात. आणि लाईक तुम्हाला एकदाच तर ट्राय करायचं आहे, तुम्ही ह्यांच्यावर दरवेळेसच देता ना, एक ट्राय करून बघायचं प्रोजेक्ट. इफ इट डझंट वर्क ती वर्स्ट केस आहे. म्हणजे लाईक तरीही बरंच असेल ते त्याचं काम, कारण तुम्ही बघून त्याला द्याल की इट्स नॉट अ इश्यू. ते क्वालिटीला तर नाहीच पडणार.
सो वन चान्स लाईक ब्रँडसाठी आणि ते मधल्या ह्या कॉर्पोरेट आर्टिस्ट मॅनेजमेंट लाईक म्हणजे मला त्याची लई भारी आधी नवल हे वाटायचं की चांगलं काय माहिती का की हे नवीन पोर आहेत ना ते डायरेक्ट इंडस्ट्रीत घुसायले आहेत, कामं करायला आहेत नाही का, जे यंग हायरिंग आहेत ते शिकलेले ते तसलं काहीतरी विचित्र, पण ठीक आहे यार काम तर करायला लागले. तर त्याचं नवल वाटायचं मला आधी की यार मस्त आहे, चला ह्यांना लई एक्सपिरियन्स येईल. पण त्यांना ते लक्षातच राहे ना की त्यांनी काम आत्ताशी सुरू केलं. दे आर जस्ट लाईक की हे ऐकायचं आणि ते करायचं, रिबेलियनच नाही करत ते, आर्टिस्ट बनायच्या मागं नाहीत. दे आर जस्ट फॉलोईंग की वरच्याला खुश करायचं आहे ना, ते आर्टमध्ये नसतं रे, ते कॉर्पोरेटला ठीक आहे भेंडी कंपनी असल्यावर. आर्ट प्रोजेक्ट्समध्ये तसं नसतं. आर्ट प्रोजेक्टमध्ये यू हॅव टू रिबेल ॲट अ पॉईंट, यू हॅव टू टेल युअर हे काय म्हणतात नाही का, तुझं इनपुट द्यावं लागतं. लाईक आर्ट इज नॉट डन लाईक दॅट, लाईक विथ रूल्स, हेच टाका तेच टाका वरून सांगितलं तसंच. लाईक आस्क देम. आणि मला नाही वाटत की तुम्ही जर रिबेल केलं, क्वेश्चन केलं, थोडे अल्टरनेट वेज सजेस्ट केले, तुमचं इनपुट दिलं तर वरचा खराब म्हणून. लाईक त्यांना एम विचारा क्लिअरली काय आणि ते शेअर करा आर्टिस्टसोबत. लाईक तुम्ही लिटरली स्टेप टू स्टेप सांगून ते नाही वर्कआउट होणार आहे. म्हणजे इट इज आर्ट, लाईक सगळ्यांचं वेगवेगळं असणार आहे आणि इट वूड लुक लाईक ॲड. म्हणजे तुम्ही आर्टिस्टला हायरच ह्यासाठी करता की तुम्हाला ॲड नाही बनवायची, तुम्हाला आर्ट बनवायचं आहे विच वूड डू वर्क ऑफ ॲन ॲड. लाईक म्हणजे जे तुमचं पर्पज सर्व करेल बेसिकली ते तुम्ही विसरू नका. ते ब्रँडचं तेच असतं. सो ब्रँडनी कंपनीज चांगल्या हायर केल्या पाहिजे आणि मधल्या हायरिंग कंपनीज ज्या आहेत आर्टिस्ट मॅनेजमेंट अँड ऑल्सो पण त्यांनी ते समजून घेतलं की ब्रँडला करायचं आहे काय, ते ऑर्गॅनिकली कसं क्रिएट करू शकतो, आर्टिस्ट कोलॅबरेट करून केलं पाहिजे, फक्त पैशासाठी नाही आणि लाईक सेल्फिश एम्स नाही पाहिजे. लाईक ओव्हरऑल सगळ्या टीमचे. बॅटरी इज रनिंग लो. हे ऋत्या स्टार्ट बेबी कुठे, अरे चालूच होता ना, अरे कूल डाऊन घ्या कॉपी राईटर आपण ए परफॉर्मन्स नाही रे ते कसं. अच्छा कूल डाऊन शे नाही बंद लावला पळू तरी गाडी जरा कूल डाऊन संपन्न. अच्छा आलाय गुड, चल मला पळवायची होती गाडी. पुढचा मुद्दा असा आहे त्याला शिवाय द्यायच्यात ते की काय म्हणतो आपण, हे थोडंसं इथिकल आहे बट मायला म्हणजे माझं असं म्हणणं आहे की यार कोण कशी लाईफ जगते ह्याच्यात माझं काय म्हणणं नाही बरं का. कशी बी जागा काय लिटरली काही बी करा, पण एकदा पुढच्याला जर तुम्ही कमिट केलं ना की यार असं असं करणार आहेत तुम्ही हां, आणि असं नाही की बळच करायला जा तुम्ही त्यांनी तुम्हाला विचारलं आहे, तुम्हाला हवेत तेवढे पैसे मिळणार आहेत, तुमचं सगळं होणार आहे, पण तुम्ही ते असं करायलात की करा का नाही नाही का. तुम्ही एखाद्याला कमिट केलं की मी हे काम करणार आहे आणि तुम्ही सांगितलं की मी लय खुश आहे, मला लय आवडतं ते करायला, फुल नाही का एकदम ॲस्थेटिक बिस्थेटिक सगळ्या बाता झाल्यात आपल्या, आणि युअर ओके तुम्ही त्याच्यावर प्रेशर नाही टाकत आहे काही नाही. आणि मग ते एक तर सेटवर आल्यावर किंवा इफ एडिट सेक्शन असेल तर एडिट सुरू झाल्यावर असले अनप्रोफेशनल वागायला लागते. ह्यो म्हणजे कधी आलेला प्रॉब्लेम आहे लईदा. म्हणजे मी फेस केलेलं आहे की मी लई नाही का छोटा म्हणजे काय म्हणतो आपण जेव्हा लई बारीक आपलं हे होतं सगळं किंवा प्रोफाईल खूप छोटी होती की काही काम जास्त केलेलं नव्हतं, तेव्हा मी काय करायचं की यार मोठ्या एखाद्या रेप्युटेड किंवा नाही का जिथं खरंच भारी एडिट होते चांगल्या कंपनीजमध्ये ट्राय करायचं की यार तुम्ही बाहेरचे एडिटर्स का नाही हायर करत किंवा हे करायचं, मला करायचं आहे, मी फ्री करतो, मला काही प्रॉब्लेम नाही, मला फक्त शिकायचं आहे किंवा मला काम देऊन बघा फ्री करतो मी, काय प्रॉब्लेम नाही. तर तेव्हा मला ते सांगायचे की यार द्यायला काही नाही, पण सीन काय असतो प्रोजेक्ट्सचा मोठ्या की त्याच्यावर लागले असतात पैसे, त्या पैशामागं एखाद्या ज्यांनी पैसे लावले त्याचं एक मोठं एम असतं, प्लस 30-40चा क्रू असतो जो तुझ्यावर डिपेंडंट असतो. म्हणजे तुझ्यावर एक जर रिस्पॉन्सिबिलिटी टाकली तर तू त्या चेनमध्ये कुठंतरी येतोस की ह्याचं झालं तुझं काम आहे, तुझं झालं तुझं किंवा असं काहीतरी, आणि ते त्याच्यावर सगळ्यांचं सक्सेस डिपेंड असतं. इफ दॅट प्रोजेक्ट गेट्स सक्सेसफुल सगळ्यांचं सक्सेस आहे एवढ्या लागत जणांचं, नाही तर नाही आहे. म्हणजे पैसा लागला, टाईम लागला, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, डिलिव्हर बी करायचं आहे, डेडलाईन आहे, हे सगळे तू ह्या प्रेशरमध्ये काम करू शकशील का, किंवा हे नाही का तू ह्या प्रेशरमध्ये काम करू शकशील का, किंवा तुला समजेल का, किंवा तू नाही का की असं जर तुला खूप हे नाही हे असंच करायचं ते नाही ते तसंच करायचं आहे. डिसिप्लिन म्हणजे लाईक इमोशनला कंट्रोल करून डिसिप्लिन ते प्रेशर हँडलिंग म्हणा, किंवा तू वर्क टू हार्ड नाही होणार ना की यार तू असं मूड हे करशील मग पर्सनल रिझन्स देशील आणि मग ते फोन उचलायचं बंद करायचं, इग्नोर करायचे, हे लय आर्टिस्टला कॉमन वाटतं.
पण ते लय विचित्र आहे. म्हणजे दॅट साऊंड्स अनप्रोफेशनल, की त्याच्यामुळे ते हायर नाही करत. जसे की वी कांट रिलाय ऑन यू, की इतका मोठा प्रोजेक्ट ज्याच्यावर एवढ्या लोकांचं सगळं लागलं आहे आणि इतका पैसा लागला आहे, इतकी मेहनत लागली सगळ्यांची, आणि ते तुमच्यावर जर टाकतो रिस्पॉन्सिबिलिटी, तर तुम्ही कम्युनिकेट नाही करू शकत, तुम्ही कोलॅबरेट नाही करू शकत आहे, तुमच्याकडून अनरिस्पॉन्स होतो आहे. म्हणजे नाही का, उचलायचं नाही. हा हा पाऊस आला, खरा कधी येतो काय की भेंडी. तुम्ही फोन उचलायचं बंद करता, इग्नोरच करता, आणि नाही का म्हणजे नंतर कंटाळा करता किंवा यू बिच अबाउट दॅट क्लायंट, आणि मग तुम्हाला बोर होतं, तुम्हाला ते प्रोजेक्ट नंतर आवडत नाही लय दिवस न केल्यावर. मग ते रेजिस्टन्स असतो नाही का, की अरे यार हे असं झालं आहे, आणि मग नाही का ते यू टाळतात. हे एक आर्टिस्टचा मला लय राग आहे. म्हणजे हे कॉर्पोरेट्सवर नाही, हे आर्टिस्टवर, हे माझ्या बिरादरीवरच आहे. मी बी एक काळी मला वाटायचं, पण मला क्लिअर नंतर कळलं की जे पर्पज आहे ना ते असल्यावर मी लय बेकार आहे. म्हणजे मला तो प्रोजेक्ट तसा होऊस तर मला दुसरं काहीच लागत नाही. मी लईच म्हणजे सगळं त्याच्यासाठीच असतं मग माझ्या आयुष्यातलं, नाही कंप्लीट तेवढं आयुष्यातलं सगळं पार्ट थिंकिंग ऑल अबाउट दॅट. सो मला माहिती की मी लय विचित्र आहे. ते पुढचे जेव्हा त्या लेवलचे विचित्र नसायचे ना, तेव्हा मला राग यायचा की यार साऱ्यांना तुम्ही इथं लक्ष द्या ना, प्रोजेक्ट चालला आहे त्याच्यात, तुम्ही लाईक प्रोजेक्ट भारी होऊ शकतो, तुम्ही थोडंसं लेट दॅट प्रोजेक्ट की त्याच्याबद्दल करा थोडंसं. तुम्ही काही नशे करीत बसणार, हेच आहे, ब्रेक घ्यायचा आहे, कंटाळा आला आहे, गप्पा टप्पा रील्स हे ते काहीतरी नाही का एक मोठ्या प्रोजेक्टवर. आय एम लाईक डूड, ते मी तसं होतो. पण मला नंतर कळायला लागलं की ठीक आहे, आपापली प्रोसेस असते. कोणी चिल राहून मी कोणाला ते पर्स्पेक्टिव्ह सापडतो, कोणी तसं काम करतं, लाईक ते एक्सेप्ट झालं. बट इफ यू से की ओके तुला पैसे देतो एवढे ह्या कामाचे, ह्या दिवशी एडिट पाठव, तर भेंडी त्या दिवशी एडिट तर जामच. तुम्ही त्या दिवशी रिप्लाय करीत नाहीत, फोन नाही उचलेत, मग आधीमध्ये एखादा काहीतरी रिप्लाय येतो की करतोय भाई, काहीतरी झालं आहे, पर्सनल रिझन्स देतात, किंवा नाही का काहीतरी सेटअपचा प्रॉब्लेम आहे, किंवा होऊ नाही शकत, मला हाच प्रॉब्लेम आहे, नाही तर का अडूनच बसते एखाद्या गोष्टीवर की यार हे त्यांनी असंच सांगितलं आहे आणि असंच पाहिजे होतं, हे नाही. दे डोंट फाइंड अ क्रिएटिव्ह सोल्युशन्स की हां ठीक आहे आता हे आहे असं करायचं आहे, म्हणजे वी साइंड अप फॉर इट, इट इज प्रोफेशनलिझम. लाईक मला तर उलटी वाटतं की यू शुड फाइंड अ क्रिएटिव्ह वे टू लुक ॲट एव्हरीथिंग, की पुढचं कसाही सांगू ठीक आहे, म्हणजे ते ओव्हरकम करायचं असेल तर. नाही तर मग ना लाईक ते रिबेलियनची ताकद पाहिजे की यू शुड नो की व्हॉट यू आर डुईंग, वाय यू आर डुईंग. ते बजेटसाठी मग गप करायचं, काय डोकं नाही लावायचं त्याच्यात. सरळ सरळ लॉजिक आहे. म्हणजे ते तुमच्यात ते क्लिअरिटी पाहिजे तुम्हाला की तुम्ही कशासाठी करता. तर तुम्ही जे कमिट करता त्याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे. इट इज नॉट की लाईक यार तुम्ही तुमचे पर्सनल अजेंडे बी त्याच्यात घुसवता, नाही का, की यार हे तेवढं सिनेमा. म्हणजे लाईक मी तुम्हाला घेऊन गेलो की यार मला एक वृद्धाश्रम आहे आणि तिथल्या काही स्टोरीज आहेत त्यावेळेला आपल्याला बाहेर टाकायच्यात, आणि ते भारी आहे म्हणजे त्या कल्चरच्या वाईज, आणि त्यांना बी हेल्प होऊ शकते ते मे बी काही फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला. सो आय एम मेकिंग अ व्हिडिओ, आय एम हायरिंग सम पीपल अँड ॲट दे आर लाईक की यार हे इतकं सिनेमॅटिक नाही रे, हे भंगारच आहे वृद्धाश्रम, यार ह्यात भारी पाहिजे होतं रे, हे असंच आहे तसंच आहे, टॉकिंग लाईक दीज थिंग्स ऑन सेट अँड ऑल. सो ते थोडंसं प्रोफेशनल राहायला शिकायला पाहिजे आर्टिस्टने बी. तुम्ही जर थोडे प्रोफेशनल राहायला शिकलात तर मे बी आय थिंक की हे जे मधले अनक्रिएटिव्ह लोक आपल्याला प्रेशर देतात आणि जे बजेटचा इश्यू असतो आणि हे असतो, ते मला वाटतं जर डायरेक्ट ब्रँडसोबत वी आर दॅट प्रेझेंटेबल अँड गुड कोऑर्डिनेटेड, तर आपलं ते होऊ शकतं, गरज नाही पडणार. वाय इज दॅट दे आर सो मच नीड ऑफ दीज काइंड ऑफ एजन्सीज, नाही का. ते आलेतच त्याच्यावर की आर्टिस्ट लक्ष देत नाहीत म्हणूनच एजन्सीज लागतात कोऑर्डिनेशनला, आणि मग त्याच्यात हे असले लेयर्स येतात आणि ते आर्ट खराब होते. सो इफ यू वॉन्ट टू वर्क नाही तर आधीच क्लिअर करा यार हे प्रोजेक्ट नाही आहे, नका घेऊ. थोडंसं दिलवर पत्थर ठेवा की पैसे पाहिजेत ना ठीक आहे, पण थोडंसं कमीत काढू सध्या, नको भाऊ यार लागलं हे. नाही तर मग सरळ सरळ घ्या, तुम्हाला माहिती पैसे पाहिजेत ना तर पैशासाठी ते म्हणते तसं करा, डिलिव्हर करा. बट आर्टिस्ट या बिरादरीचं नाव खराब नको करू यार. नंतर ते रिस्पॉन्ड नाही करायचं, टाळायचं, आणि नाही का ते एक लई चीड येते मला आपल्या पोरांची, की त्याच्यात यार पुढचे 4 जण रिस्पॉन्सिबल असतात यार, की मला पुढून फोन येतो की तुम्ही म्हणलं तर ह्या दिवशी देतो, काय झालं. कारण त्याच्यावर लई गोष्टी डिपेंड असतात की मला ह्या दिवशी ही व्हिडिओ टाकायची म्हणजे पुढे हे होईल, असं तसं ते मार्केटिंग, तिथले इव्हेंट्स, बाकी सगळं लाईंड अप असतं. आणि मागचे बी ज्यांनी काम केलं त्यांना त्यांचं आर्ट बघायचं असतं. सो इट हॅपन्स की सगळे प्रेशर असते. अँड सो मग ते तुम्ही आन्सरेबल असता. मग मधलं कोणीतरी जर ते थोडं काय बोलतो आपण हे कॉन्टॅक्ट कोऑर्डिनेशनमध्ये लॅक करत असलं तर काम बी खराब होतं आणि हे सगळंच प्रोजेक्ट खराब होतं. की मग ते लेट होत राहतं, सारखं विचारत राहते, मग ते नंतर लँग्वेज थोडी टोन थोडा चेंज होतो विचारायचा, मग ते ट्रस्ट कमी होतो जे बिल्ड केलेलं असतं एवढं बनवून, आणि मग ते सगळं ॲफेक्ट करतं प्रोजेक्टला. ते मला लई
त्याचं हे की यार कमिट करता तर करा यार, नाही तर नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला नेले भंगार प्रोजेक्ट आहे, मला नाही करायचं, तर आय एम व्हेरी हॅपी. बट इफ यू से इट इज गुड, मला करायचं आहे आणि एवढे पैसे ओके आय एम डन, आणि करताय आणि मध्येच तुम्ही त्याला नाही का सोडून देत आहे, तर ठीक आहे, वॉट एव्हर. काही आडलं आहे, कळतं की रेजिस्टन्स आहे, एडिटचा रेजिस्टन्स येतो किंवा कळत नाही, मूड बोर, हे सगळं कळतं आर्टिस्ट टू आर्टिस्ट. सो शेअर करा, सो वी कॅन कॉर्डिनेट बेटर आणि सगळं चांगलं होऊ शकतं. गरज नाही पडणार ते असं नाही का वरून प्रेशर यायला मग मला बी काहीतरी बोलावं लागतं, त्याशिवाय होत नाही. कारण लास्टपर्यंत असं होतं की कायच करू आता, मी फोन नाही उचला, ते म्हणलं करायचं काय, त्याच्यावर पैसे लागले, त्यावर भरपूर लोकांचे फोन यायले, ते देर इज अ रिस्पॉन्सिबिलिटी टू इट. ज्याचं लय राग आहे, म्हणजे मी नाही बॉ, मी जर त्या बाबतीत कमिटेड राहील तर मी बिलकुल काहीच हालू देत नाही, एव्हरीथिंग फॉर दॅट प्रोजेक्ट असं होतं. म्हणून मला वाटतं लाईक तुम्ही कोणत्या बी दुकानात गेले आणि त्याला म्हणलं एक चॉकलेट दे ना ₹1, ते देतो का फुकट? लाईक इफ यू से यू आर आर्टिस्ट, मी गाणं ऐकवतो, नाही ना. सो लाईक कोलॅब इज अ व्हेरी स्टुपिड वे. लाईक तुम्ही फेमस आहात का नाही, इरेस्पेक्टिव्ह ऑफ दॅट, इफ यू हॅव क्वालिटी, ज्या लेवलचं तुमचं काम आहे त्या लेवलचं चार्ज करा, कमी करा. काही प्रोजेक्ट्स तुम्ही विलिंगली फ्री करा, ठीक आहे, बट आर्टिस्टला आणि हे प्रमोटर्सला आहे की सालानं तुम्हाला ₹1 चॉकलेट देतं का बी कोणी फ्री? तुम्ही आर्टिस्टला फ्री काम करायला कसं सांगता? त्याच्या मागं लाईक इट इज नॉट लाईक फ्री काम, ते तुम्हाला एफर्टसाठीचे तर पैसे द्यायला पाहिजे ना. ठीक आहे, तो फेमस नसेल, त्याने आधी केलं नसेल, बट त्याचे जे एफर्ट आहेत ते येणार आहे, तेवढं ते घेऊन येणार आहे, ते बनवणार आहे, त्यात त्याचे इमोशनल इन्व्हेस्टमेंट आहे किंवा एक क्रिएटिव्ह जे काय आहे ते तर मिळालं पाहिजे. लाईक ते तर मजुराला बी भेटतं. सो लाईक हाऊ डू एक्सपेक्ट टू बी अ कोलॅबरेटर? म्हणजे मला ते कळत नाही की हे नवीन आर्टिस्टला असतं बरं का तेवढा पेशन्स, की त्याला तसं तर वाटतच नाही की जोपर्यंत आपली स्किल तेवढी बाप होत नाही त्याला ते फेमस व्हायची क्रेविंगच येत नाही. म्हणजे मला तर वाटतच नाही माझा अजून एक बी प्रोजेक्ट लय फेमस व्हावा, कारण मला जी क्वालिटी अचीव करायची ना ते नाही. मला अशी बाप क्वालिटी असेल तर एखादा पिक्चर फेमस झाला बास, एका पिक्चरमध्ये आयुष्य सॉर्टेड पाहिजे, चायला तसलं तर आहे. सो एनीबडी आस्किंग प्रोड्युसर्स किंवा कोणी बी जे तुम्हाला एक्सपोजर द्यायलेत आणि हे द्यायलेत, एक्सपोजर जरी देत असला दॅट इज अ बोनस. नाही दिलं तरीही आम्ही जे काम करू त्याचे पैसे मिळाले पाहिजे, बिकॉज इट इज अ प्रोफेशन. लाईक मला वाटतं हे सुरू करायला पाहिजे. मी तर केलं आहे आणि मला कशामुळं वाटतं खराब की ठीक आहे बाबा मी करीन फुकट, बट यार पुढच्या वेळेस त्याच्या जनरल माणसांमध्ये कसं आहे की काही जर तुम्ही दुकानात चॉकलेट घ्यायला गेले ₹1 तर ते पैसे द्यावं लागते, ठीक आहे. रिक्षाने आले त्याला ₹10 का व्हायना द्यावं लागते. कोणाचं बी पैसे देण्यावरच चालतं आहे सगळं, काहीच फ्री काहीच होत नाही जगात दुसरं. फक्त आर्टिस्टचं काम असलं की फोटो काढणं सहज, अरे लाईक ठीक आहे, ते सहजवाल्यांकडून काढून घेत जा, माझ्याकडून काढून घ्यायचे. मी फोटोग्राफर आहे, मी प्रोफेशनल आहे. सो आय हॅव अ डिफरंट वे टू इट. सो मी काढेल त्या मी चार्ज करतो. इट इज अ डिफरंट थिंग. ते समजायला पाहिजे लोकांना. एक बेसिक येते की प्रोफेशनली काहीतरी करणं ते एक वेगळं हे असतं. सो त्याचे पैसे लागतात, दॅट इज अ प्रॉपर प्रोफेशन. इट इज नॉट की ते फुकट भेटतं. तर ते हां मला हे होतं की आत्तापर्यंतचे आर्टिस्ट करत आले नाही का असं दळभद्री लाईफ आहे किंवा नाही का असं त्याच्यात बी स्वॅग होतं त्यांना, किंवा एक ते भारी मानायचे की यार गरीब राहिलो तर आम्ही फकीर राहिलो, त्यातून मिळतं काहीतरी. आय एम लाईक ज्यांना तसं राहायचं आहे भारी भाई, ते काय म्हणतो एक फ्रीडमच आहे एक लेवलचं. पण ज्यांच्यासाठी नाही आहे ना, मला चार्ज करा बे. तुम्ही जर काम करताय ना तर चार्ज करा, कमी करा. कधी कधी विलिंगली तुम्हाला दुसरं काही दिसतंय त्याच्यापेक्षा मोठं किंवा त्यासाठी तुम्ही सॅक्रिफाईस करू शकता, करा. पण नाही तर प्लीज चार्ज क्लिअरली, की जे एफर्ट्स आहेत त्याचे चार्ज करायला सुरू करा. इट इज अ प्रोफेशन. सो मी तर सुरू केलं आहे की माझ्या पुढं जे पोरं येते ॲज अ करिअर, म्हणजे हे आपल्या इकडं जनरली करिअर का नाही माहिती का आर्ट्समध्ये, कारण लोकांना माहितीच नाही त्यातून बिझनेस कसा होतो. लोकांना असं वाटतं त्याच्यातून त्यांना पैसे कोण देत असेल, म्हणजे गाण्याचे कसं ते खूप नॉलेज नाही आहे जनरल ग्राउंड लेवलला ह्या गोष्टींचं, आर्ट करिअरचं. त्याच्यामुळं की लोकांना माहितीच नाहीत पैसे कसे आहेत. सो आर्टिस्टला निवेदन की यार स्वतःला तुम्हाला असेल ती ह्याची हाऊस ना यार फ्री करायची, तुम्हाला नाही एक क्लिअर हे बेसिक तरी एक इकोसिस्टम तरी बनवा की सांगून करा फ्री करतो. डोंट डिव्हॅल्युएट इट फॉर अपकमिंग आर्टिस्ट, की यार कोणाला तरी कोणतरी आलं आहे त्याचं पोट भागतं त्याच्यावर, ही वर्क्स फॉर दॅट. सो ते थोडंसं दोन्ही साईडनी की यार पुढच्या माणसांनी बघताना बघितलं इट इज अ प्रोफेशन, ही लिव्ज ऑन दॅट. सो तुम्ही फ्री नाहीच घेऊ शकत, तुम्ही पे केलंच पाहिजे. आणि इकडून आर्टिस्टला बी आहे की इवन इफ यू आर नॉट फेमस यू शुड वर्क फॉर क्वालिटी, अँड ज्या लेवलची क्वालिटी त्या लेवलचं क्वालिटीचं चार्ज केलं पाहिजे.
सो मेक आर्ट सस्टेनेबल फर्स्ट आणि मग ते फेमस बिमस हे सगळे गोल्स नंतर. लाईक कोणत्याही प्रकारचा आर्टिस्ट, सोशल मीडिया क्रिएटर असेल का फिल्म मेकर, वॉट एव्हर यू वॉन्ट टू बी, लाईक जे लॉंग टर्म गोल आहे, म्हणजे नाही का, इफ यू वॉन्ट टू बी अ फिल्म मेकर, लाईक थिंक फ्रॉम झिरो, इट विल बिकम अ करियर वेन इट हॅज बिझनेस टू इट, बिझनेस लुकआउट टू इट. सो आर्टिस्ट तुम्ही बी जरा बिझनेस साईड बी थोडी बघितली पाहिजे. नाही जर तुम्हाला जमत कोणाला तरी हायर केलं पाहिजे, लाईक ॲटलिस्ट डेव्हलप इन दॅट सेन्स की लाईक अ ब्रँड, लाईक कीप इट प्रोफेशनल. बेसिकली ब्रँड म्हणजे असं नाही की ऑफिस टाका त्याचं लोगो हे तसले फालतूगिरी नाही. वर्क लाईक अ ब्रँड. इट डझंट नीड टू बी लाईक जे ब्रँडचे एसेन्शियल्स इंस्टाग्रामवर अकाउंट उघडायचं ते नसतं काम. लाईक ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट्स, ॲक्च्युअल पीपल, ॲक्च्युअल. कारण मग इथून पुढं ते बिझनेस होईल आणि मग करिअर होईल, मग ते जास्त लोक त्यात येतील आणि बिझनेस विल इन्क्रीज, द कन्झ्युमर्स विल इन्क्रीज. ते एक इकोसिस्टमसाठी चांगलं आहे. तुम्ही पुढच्या आर्टिस्टसाठी स्पॉईल नका करू की यार आर्टिस्ट फ्रीज काम करते. सो मग ते माणसांसाठी व्हेरी जनरलाइज होऊन गेलं की यार आर्टिस्टला नाही का फ्रीज विचारायचं. हां, एक दुसरा एक राग आहे की हे जे काय कॉन्टेंट बनवून घेणार आहेत, म्हणजे हेच आता कोलॅबचंच ते थोडे एक्सटेन्शन आहे की हे ब्रँड कोलॅब जे असते त्यांच्यासाठी एक हे की कॉन्टेंट आणि ॲडमधला एक जनरल फरक समजायचा मला त्यांना. आय डोंट नो माहिती त्यांना समजतो का नाही, का माझी समज कमी, मला हे तरी कळणं, असं बोलून एकदा क्लिअर करायला पाहिजे की म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट वॉज सो ऑब्वियस म्हणून लोक कॉन्टेंटमधून इनडायरेक्ट मार्केटिंग वगैरे करायला पाहिजे. कॉन्टेंट मार्केटिंग करायला लागली होती की यार काहीतरी गाणं असेल, काहीतरी ॲक्टिव्हिटी असेल, दुसरं काहीतरी इन्व्हॉल्विंग असेल, दुसरं काहीतरी ज्याच्यात आपण स्लाइटली आपला ब्रँड कुठेतरी प्रमोट करू, जो स्ट्राईक होईल किंवा लक्षात राहील किंवा ते जे काय एम आहे त्याच्यातून. किंवा मग इट वुड बी अ प्युअर ॲडव्हर्टाइजमेंट की या ते फुल ते प्रोडक्ट दिसायला, रापरूप फिरायला बिरायला, लाईक अबाउट इट ऑल. बट ती ॲड खूप ऑब्वियस होती, लोक बघायचे नाही, कन्झ्युम नाही करत नाही, असे ॲड स्किप करायला जाते, गाणं बघतात लोक. ते तसं स्पेसिफिक किंवा रील इंटरेस्टिंग आहे तीच बघितलं, तुम्हाला सांगितलं ॲड आहे तर तुम्ही बघता का नाही, स्किप करता, स्वाईप करता. त्याच्यासाठी कॉन्टेंटमध्ये आल्या हे बदगे. आता त्या ब्रँड्सनी काय केलं, इकडचं ते तसं नाही वर्क होतं ॲडव्हर्टायझिंग म्हणून कंटेंट ॲडव्हर्टायझिंगमध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करायला सुरू केलं तेव्हा हे मधले हायर केले. हे एक बिझनेसचा स्पॉट तयार झाला ना, आर्टिस्टला कॉर्डिनेशन येत नाही आणि ह्यांना आर्टिस्टची कॉर्डिनेट येत नाही, कारण हे लय प्रोफेशनल आहेत. ते तसं आहे ना, आर्टिस्ट पुरे बोंगारी फोन उचलेनात, कोणाचा काय पत्ता नाही, मध्येच करते, मध्ये मेसेज, ते जरा सगळंच रेजिस्टन्सेस धरून. तुम्ही असं नाही करू शकत की इतके लोगोज टाका, म्हणजे लाईक तुम्हाला जे प्रोफेशनल मार्केटिंगचं ज्ञान आहे, हे लोगो टाकला पाहिजे, असं केलं पाहिजे, ब्रँडने असं सांगितलं, असं केलं, तुम्ही त्यांना चॅलेंज करू शकता. ते प्रिंटमधलं वेगळं असतं. आता रीलच्या कॉन्टेंटमध्ये इफ यू वॉन्ट टू मेक इट लुक ऑथेंटिक, तुम्ही सारखं हे नाही करू शकत. किंवा जे क्रिएटरला तुम्ही चूज केलं आहे त्याचं कॉन्टेंट तुम्हाला आवडतं आहे म्हणून चूज केलं, तुम्ही त्याला इन्फ्यूज का करताय. त्यांनी ज्या कॉन्टेंटनी मॅजिक क्रिएट केलं एकट्याने आधी, तुम्ही त्याला आता तुमच्या याच्यात घुसडून त्याची आई बहीण करायला लावणार आहेत. त्याला करू द्या ना त्याचं मॅजिक, त्याला द्या ना थोडं फ्रीडम, ते होईल तुमचं साध्य. ते नाही करीत. हे काय करते, वरून आलं आहे का ते, जसं रिबेलियन नाही करायचं, क्वेश्चन नाही करायचं, बेटर सजेशन्स नाही द्यायचे. त्यांना माहीत नाही तुम्ही तिथं फक्त वरून घेऊन खाली पैसे खायला नाही येत. नाही यार, प्लीज लाईक टॉक टू देम, रिबेलियन करा ना, की हे आम्हाला वाटतं असं बेटर होऊ शकतं, किंवा हे वेज आहेत, किंवा हे ऑलरेडी आर्टिस्टने असं काहीतरी केलेलं आहे, आपण हे ट्राय करायचं, हे स्प्रिंट करायचं का. लाईक ब्रेक द बॅरियर, रिबेल करा. लाईक समजतं लोकांना थोडं जर पोलाइटली सांगितलं तर, किंवा त्या सेम एमसाठी केलं ना, त्यांना जे करायचं आहे आणि त्याला वाटतं की जे केलं ते होईल, तेच जर तुम्ही सांगितलं की तुम्हाला जे करायचं तेच व्हायचं आहे, पण ह्याच्यात असं पण एक वे आहे, एक बेटर सजेशन आम्हाला वाटतं ह्यानी पण होऊ शकतं, तर ॲटलिस्ट त्यांच्या डोक्यात तर राहीन 2 वे असू शकतात, किंवा ते थिंक तर करते काहीतरी तर होईल, हे तर डेव्हलप होऊ शकतं. कॉन्टेंटला इतकं घाण ट्रीट करतात की ती ॲडच असते की म्हणजे ते बी कोणी बघत नाही, आणि मग ते पैसे देऊन परत फॉलोअर घ्यायचे. ते फॉलोअर म्हणतो, हां फॉलोअर बी भेटतातच, फॉलोअर घ्यायचे किंवा लाईक्स घ्यायचे, आणि ते ब्रँडला दाखवायचं की अरे हे बघ सक्सेसफुल कॅम्पेन, तुम्ही एवढं बजेट दिलं तर तुम्ही हे टार्गेट दिलं ना, एवढ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हे बघा नंबर्स. अबे ते नंबर पुरे प्रमोटेड, पुरे बॉट्स आहे ना, ॲक्च्युअल कोणाला माहीतच नाही, कारण पहिल्या सेकंदाला कळते ती ॲड आहे, पहिल्या सेकंदाला इतके घाण ट्रीट करतात त्याला. नो वन वॉचेस इट ऑर्गॅनिकली. तुम्हाला जे हवं आहे ते सांगा, आम्ही कसं करायचं ते सांगतो, किंवा कशात बी, बट लाईक लेट्स कोलॅबोरेट, थोडं आमच्या साईडनी पण ओपन ठेवा. इट डझंट नीड टू बी की तुम्ही सांगाल, तुम्हाला कळते, तुम्ही पैसे देताय म्हणजे काय करू शकता. युअर हायरिंग अन आर्टिस्ट, तो कामगार नाही की तुम्ही हे सांगा ते करून देईल. यू आर नॉट हायरिंग हिम फॉर दॅट, यू आर हायरिंग हिम फॉर वॉट ही हॅज डन, लाईक आर्ट व्हॅल्यू त्याची जी आहे, तो क्रिएट काय करू शकतो ह्याच्या पॉसिबिलिटीवर तुम्ही त्याला हायर केले. सो गिव्ह हिम दॅट फ्रीडम, बघू द्या एकदा क्रिएट काय करतोय, मग तुम्ही ठरू शकता पुढचं. ब्रँड्सनी मला तर कळत, म्हणजे मला कळत नाही, मी लय कच्चा आहे ह्याच्या बाबतीत, का
खरंच असं आहे कोणालाच समजत नाही, मी लय हुशार आहे अख्खे जग येड आहे असं मला वाटतं नाही का. मध्येच की वाटतं यार आपल्यालाच कळतं कोणालाच कळत नाही का सगळे हुशार आहे आपण एकटेच येड आहेत, की मला असं वाटतं यार हे असलं फालतूगिरी करून कोण घेतं आहे. म्हणजे ROI काय ह्या ह्याच्यावर, की एखाद्या ब्रँडनी एक कॅम्पेनवर 1 करोड रुपये खर्च केलेत आणि पुरा कचरा झाला आहे, काहीच नाही म्हणजे, किंवा झाला बी सक्सेसफुल, काय पाहिजे त्यांना त्यांच्यातून काय मिळणार आहे. म्हणजे मला तर नाही आठवत, मी म्हणजे इंडियन मिडल क्लास मेंटॅलिटी सांगतोय मी, असं बघून काही घेतलं मला बिलकुल नाही आठवत. मी सगळं क्वालिटी आणि कम्फर्ट आणि एकदम क्लोज याच्यावरून जर हे आलं काय बोलतो सजेशन आलं आहे किंवा ॲप्रुव्हल आलं आहे, भावाने घेतले कोणी माहिती सगळ्यांना ट्रस्टेड, अशाच गोष्टी ब्रँडचं काहीतरी घेतो किंवा तेवढा टाईम. तर असं कोणाचं ROI ह्याच्यातून सेल्स तर होत नाही. बरं ठीक आहे, अवेअरनेसचं बघायचं तर अवेअरनेसला तेवढी रीच व्हायला पाहिजे ऑर्गॅनिकली, मग तर ते क्लिअर आहे. तुम्ही प्रमोटेड व्ह्यूज टाकता मग काय होतं त्याच्यातून, म्हणजे मला तर काही कळतच नाही काय फायदा काय होतो. तुम्ही ते दाखवता कोणाला, तर मला हे कळतं की फक्त तुम्ही ते वरच्या एका बॉसला दाखवता आणि त्याला अजून माहीत नाही कोणाला तरी कोणच्या तरी एका लेवलवर की यार ह्याचा काहीच अर्थ नाही, हे जस्ट इल्युजन आहे. म्हणजे हे पेज मी छापून जरी आणलं ना तसं आणि ते दाखवलं तर त्याला बिलीव्ह होईल, आणि ते लिटरली तसं आहे, त्याचं कोणालाच काही माहीत नाही. आणि नाही हे फॉलोवर बिलोवरून जज करणं एक बंद करा, थोडंसं कळायला पाहिजे. बघा सगळ्यांना वाटतं फॉलोअर्स आहे त्यांचे म्हणजे लय भारी आहेत, तिथे फॉलोअरचा नंबर बघायचा, खाली यायचं 1-2 रील बघायच्या, त्यांचा रीच बघायची. ते पहिले 1-2 तर चांगल्यावालेच लावतात, लोकांना इम्प्रेशन पाडायचं असतं. ते खालचे सगळ्यात जास्त व्ह्यूज आहेत तिथं त्या पहिल्या असतात, म्हणजे तो थोडं खाली यायचं 1-2 रील्स आणि व्ह्यूज बघायचे किती आहेत. व्ह्यूज बघून मग लाईक्स बघायचे, मग शेअर्स बघायचे, मग कमेंट्स बघायचे. मग तुम्हाला कळतं की तो आकडा आणि ह्यो आकडा ह्यांचं काहीच लेनदेन नाही. की तुमचे फॉलोअर आहेत 1.4 मिलियन, तुम्ही एक फोटो टाकला त्याला लाईक आहेत 300. अरे काय फायदा आहे मग त्यांचा. हे ब्रँडला दिसत नाही का मला दिसतं आणि कळतं का कोणालाच कळत नाही काय, म्हणजे मला समजतच नाही. सो डोंट स्टॉप जजिंग ऑन जस्ट दॅट नंबर्स. थोडंसं 1-2-4 बटणं दाबा, तुम्हाला कळेल त्यांचा व्हॅल्यू काय. त्यामुळे मग ते आर्टिस्ट करताना तुम्हाला हायर बी चांगले करता येते, फक्त रीचसाठी नाही, त्यात बी क्वालिटी आहे. बाबा रागीट बोलणं किती अवघड आहे, अजून बोलतोच आहे ना मी, अजून सजेशनच देत बसलो यार, किती अवघड आहे. शिवाय द्यायचं ठरलं गेम थांबला म्हणून झालं वाटतंय जरा राग. कम बॅक बॉय. होणार बी आहे पॉडकास्ट पूर्ण, काय माहिती काय बोललो आणि काय केलं. गेम खेळता खेळता काही फालतू गप्पा. येस 1 पॉईंट आठवलेला आहे, म्हणजे आठवलं नाही ॲक्च्युली, वहीत लिहायला सापडलं आहे आत्ताची. आपलं लिहिणं जरा जास्तच केवटिक असते म्हणून थोडंसं लिहिल्यानंतर सापडायला बिला टाईम जातो. पॉईंट काय झालं कडे. हां क्रिएटिव्ह फ्रीडमचा हा एक प्रॉब्लेम आहे. लाईक मोस्ट ऑफ द हे असे जे प्रोजेक्ट देतात म्हणजे असे कॉर्पोरेट्स किंवा प्रोडक्शन हाऊसेस किंवा ॲड एजन्सीज किंवा काही पण जे म्युझिक वॉटर ब्रँड्स ते आणि आर्टिस्टमध्ये मोस्ट ऑफ द टाईम झंझट कधी होती, ते एक शब्द असतो तिथं क्रिएटिव्ह फ्रीडम. त्याचा एक लय सिम्पल फंड आहे, आर्टिस्टला सांगायचं आहे मला, आणि सो ब्रँड्सला बी माहिती. त्याच्यावर सगळ्याशी बघू म्हणजे सगळ्यांना मला एक पर्स्पेक्टिव्ह द्यायचं त्याच्यावर, मला कसं दिसतं ते, मला दिसतं का खरंच आहे का मी याड आहे, मला ते कळन तरी. की वेन यू गेट पेड टू डू समथिंग लाईक क्लिअर आहे. ठीक आहे, हे आर्टिस्टसाठी बी अप्लाय होता, म्हणजे आर्टिस्टला असं वाटत असं म्हणजे त्या लेवलला जायला वेळ लागतो की तुम्हाला आर्टसाठी हायर होत नाही असं नाही, पण स्टार्टला तरी समजायला पाहिजे. म्हणजे लाईक इफ यू वॉन्ट टू कम स्टार्ट फ्रॉम झिरो वगैरे तर ते फेस करावं लागणार आहे. किंवा तुम्हाला क्रिएटिव्ह फ्रीडम पाहिजे तर, आणि इफ यू आर लकी लय पैसे तुमच्याकडं तर नाही आहेत तर मग ते होऊ शकतं की हां समजा नाही का क्रिएटिव्ह फ्रीडम देणार नाहीत ते तुम्हाला. हां म्हणजे असं होणार की ते तुम्हाला क्रिएटिव्ह फ्रीडम नाही देणार. दे विल पे यू अँड टेल यू की तुम्ही करू शकता ना हे मग आम्हाला असं करायचं आहे ह्यासाठी, ते आम्हाला करून द्या. मग तुम्हाला वाटतं ते असं टिपिकलच सांगते हेच आहे तेच आहे, ते क्लायंट आहे तेच करणार. त्यांनी कोणाच तरी बघितलं आहे आणि त्यांना वाटतं की तसंच केलं तर ते सक्सेसफुल होईल, त्यांची बी ॲड किंवा त्यांचं बी कॉन्टेंट किंवा वॉट एव्हर एक ठरलेला रूल आहे आणि ते तेच करणार आहेत. सो आर्टिस्टला हे क्लिअर पाहिजे की ते इतकं सोपं नाही आहे ब्रेक करणं, त्याची ना एक जाणीवच पाहिजे. म्हणजे प्रॉब्लेम तुम्हाला एक्सप्लेन केला त्याचं सांगतो आता की तुम्हाला जर क्रिएटिव्ह फ्रीडम पाहिजे, जर इकडची इंडस्ट्री अशी ही बदलन म्हणजे
मी सांगितलं सगळं बदलायचं, पण ते बदलणं प्रॅक्टिकली लय अवघड आहे. त्याच्यातले करोडो लोक आहेत आणि ती कोणाला समजून बी की लाईक आय डोंट नो माय पर्स्पेक्टिव्ह राईट ऑल्सो. तर तसं आहे. पण ना समजायला पाहिजे की यार क्रिएटिव्ह फ्रीडम जर पाहिजे ना तर एक वे आहे, थोडा खडतर आहे, पैसे नसतील तर, की तुम्हाला जे हवं आहे ते काम करायचं आणि टाकायचं. मग त्याची काय क्वालिटी आहे, काय हे काय इक्विपमेंट आहे, आणि तिथे फालतू त्याच्यात तर पडायचंच नाही. की तुम्हाला वाटतं यूट्यूबर्सकडं बघून आणि नाही का काय म्हणतो आपण, हे बाकी सगळ्या पोरं बिरं जे इन्फ्लुएन्स करायचे तसले क्लासेस बिसेस फिल्मिंगचे 50 लोक रॉन इन घेऊन नाही का चालायला असे पांढऱ्या कपड्या बिपड्यात, ते आर्मी स्कूलसारखं काय शिकवत असतील की आर्ट असं कसं शिकवते मला ते कळतच नाही. लाईक गिम्बल शिकून ज्यांना फक्त पैसा कमवायचा आहे, लाईक बिझनेस काय उसका बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू क्या है की जो चाहिए बना के दे दो, काय टेन्शन नाही, त्याला चिल असतात असं काम करताना. बिकॉज दे नो की इट इज बिझनेस, ते पैशासाठी करतात. त्यांना असं शॉर्ट असा घेतला काय त्यात त्या एडिटमध्ये असं केलं काय ह्यानी फरक नाही पडत. आणि मला वाटतं तसं तरी असावं नाही का, जर इकडं पाहिजे तुम्हाला बिझनेसच पाहिजे तर. नाही तर मग जिथं तुम्हाला क्रिएटिव्ह फ्रीडम मिळतंय असा बिझनेस जर तुम्हाला हवा आहे तर तो तुम्हाला अर्न करावा लागतो. म्हणजे लाईक 0पासून 2 रुपये क्रिएट करावं लागते, 2 रुपये करून त्याचे 8 रुपये करावं लागते. म्हणजे दर प्रोजेक्टमध्ये ते 2 रुपये टाकायचे, त्याची व्हॅल्यू पुढच्या प्रोजेक्टची 8 करायची, त्या 8चे घुसवायचे, त्याची 16 करायची. असं करून मग कोणीतरी तुम्हाला एक दिवशी 100 रुपये बजेट देईल की हां यार ठीक आहे, तो जेवढं मागचं दिसलं आहे ना त्याच्यावर मला वाटतं की ठीक आहे इट कॅन हॅपन. तेव्हा मग ती मशिनरी आणि ते बजेट आणि ती त्या लेवलचं फिल्म मेकिंग फ्रीडम आणि ते सगळं होईल. तोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला मॅनेज करायचं आहे कसं बी. तर मग ते तुमच्यावर आहे की तुम्हाला जर ते पटकन मॅनेजमेंट बंद करायची आणि काही बी काम केलं चालतंय, पैसे कामवा जे म्हणलं ते नाही का त्यासाठी करा, तर ते सोडा क्रिएटिव्ह फ्रीडम. मग ते हॅपीली करा की यार पुढच्या माणसासाठी करतो म्हणून तसं करायचं, काही टेन्शन नाही त्याच्यात. क्रिएटिव्हली लय टेन्शन नाही घ्यायचं, पॅनिक नाही व्हायचं. पण ते काही जणांना जमतं, काही जणांना नाही, मला नाही जमत. सो आय एम ओके टू सॅक्रिफाईस माय टाईम. की मी लय दिवस झाले कमी प्रोजेक्ट्स करतो किंवा नाही का कमी पैसे, किंवा मला नसन करायचं एखादी गोष्ट तर मी नाही करीत, मला आवडत नसली तर, किंवा ते इथिकली किंवा मला वाटत नाही त्यात काही प्रोग्रेस आहे, टाईम कशात घातला पाहिजे, पैसे कमी कमवतो तसं आहे. बट आय एम सस्टेनिंग इट. की माझा स्वभाव असा आहे की मी करीन तेव्हा नाही का जे करायचं ते इथंच फोकस आहे, मी पैशासाठी नाही करते, मला नाही जमत. तर मग मी जे क्रिएटिव्ह फ्रीडम जे प्रोजेक्ट देतात ना तेच करतो. आणि ती इंडस्ट्री चालतीच तशी की तुम्हाला जर तुमच्यासारखं काम पाहिजे ना, इंडिपेंडंट आर्टिस्ट सो कॉल्ड, तर तुम्हाला ते इतकं जनरेट करावं लागेल आणि ते कोणाला तरी करून दाखवावं लागेल की यार धिस टाईप ऑफ वर्क कॅन बी सक्सेसफुल. मग ते तुम्ही काही बी करा, कसं बी करा. डिवाईनसारखा रॅप डिवाईनच्या आधी कोणी मेन स्ट्रीमला केलं का नाही, त्यांनी कोणाला कुठून तरी डिवाईन तिथपर्यंत पोहोचलं की यार हे वरचे सगळे फुटलेच की शिट हे काय बाप आहे. डिवाईन हॅड टू टेक इट टिल देअर. मग आता त्याला लय जण सपोर्टर आले, एव्हरीवन इज सपोर्टिंग द सीन, कारण ती भारी गोष्ट होती, डिवाईनला तिथपर्यंत न्यायची होती फक्त. अँड ही फॉट फॉर इट, म्हणजे ही डीड इट, ही मेक इट वॉट एव्हर, सगळं ॲपला होतं त्याचं. पण इंडिपेंडेंटली तसं काही नाही ना. आधी त्याच्यासारखा रॅप जर तुम्ही फक्त कोणी तो डिवाईन जेव्हा चलत नव्हता की डिवाईन नव्हताच, त्यांनी लिहिलेला रॅप जर तुम्ही नेऊन दिला असता ना एखाद्या ह्याच्याकडं मोठ्या लेवलकडं, म्हणले असते हे रॅप आहे आमचा, ते म्हणले असते यार असं नाही चालत, हे नाही बघ. त्याच्या आधी जो सक्सेसफुल झालेला रॅप असेल ना, म्हणजे तो इंडस्ट्री स्टँडर्ड असतो की एक सैराट आला की सैराटने लय पैसे कमवले, मग सगळे सैराटसारखे पिक्चर बनवत आहेत तिच्या यायला 2-4 महिने. अरे काय म्हणजे कसं आहे, सैराटने का कमवले हे तरी बघा आधी एकदा, म्हणजे मग ठीक आहे कॉपी करा. काहीच नाही बघत, नुसतं तसलं खेडे आणि ते. मग ते कसं आता काय म्हणू मी की नाही वर्कआउट होणार, पैसे बी नाही येणार त्याच्यातून, आणि क्रिएटिव्ह फ्रीडम तिथे आई बहीणच, मग ते लालचच्या मागं केल्यामुळं. सो ते क्लिअर ठेवा की एक तर ना दुसऱ्यांना पाहिजे तसे कामं करून द्या, थोडे पैसे कमवा, मग क्रिएटिव्ह फ्रीडम तसं करा ज्याला वाटतं त्यांनी. आणि ज्याला नाहीच जमत त्यांनी स्वतःचं काम बनवून बाहेर टाका. बघ कोणाला बी हायर करायचं असेल ना तुझ्या कामाला, कसं असतं लोकांना काय वाटतं की क्वालिटी झाल्यावर मग शेअर करू, तोपर्यंत नाही शेअर करायचं, टाकतच नाही. ते स्वतःचं काम जसं एकदम मनाला पाहिजे. बाहेरचे प्रोजेक्ट चालू असतात, पैसे येत असतात. म्हणजे माझ्यासारखे लय आर्टिस्ट आहेत, मी आत्ता सुरू केलं आहे, लय दिवसाचं ट्राय करत होतो की आत्ता मी जे कामं केलेले आहेत माझ्यासाठी शूट केलेलं आहे ना, मी ते एडिट करून टाकायला लागलो, तुम्हाला 6 वर्ष कॉन्टेंट आहे. पण ते आत्ताशी सुरू केलं मी, ते तेव्हा रील टाकण्यात बिझीच नव्हतं भेंडी, मी माझं कामं इतके कामं होते, तर ते आत्ताशी सुरू केलं. तर ते आर्टिस्ट ज्याला पाहिजे ना ज्यासारखा, माझं तसं की मला नाही का कमर्शियली पैशासाठी मी काही नाही करू शकत, मला क्रिएटिव्ह फ्रीडम प्लस पैसा पाहिजे. सो मग मी आता जे मी काम केलं आहे, जसं केलं आहे माझं जे काम आहे पर्सनल,
ते सगळं बाहेर टाकायला लागलो की यार हे ज्यांना आवडन ना, ह्या पर्स्पेक्टिव्हने केलेलं, हे ह्या हेतून हे असं केलं आणि हे प्रोजेक्ट होता, ते टाकायला लागलो आहे. सो आय एम जनरेटिंग व्हॅल्यू, की मी जे काम केलं ह्याच्या आधी त्याची व्हॅल्यू होती, ते कुठंतरी त्याची बिझनेस आहे त्याला. सो क्रिएटिव्ह फ्रीडम जर पाहिजे असेल झिरोपासून, तर इंडिपेंडंट आर्टिस्टसारखं मॉडेल करायचं की स्वतःचं कॉन्टेंट ज्या लेवलचं आहे सध्या, ते तुम्हाला हे बी समजावं लागेल की एकदम त्या लेवलला जाऊन नसते टाकता येत, त्या लेवलला जायला टाकायला चालू करावं लागतं. मग हळूहळू त्या लेवलला जात असते, कारण त्यांनी कनेक्शन होते, आजूबाजूच्यांना कळतं तुम्हाला करायचं आहे, 4 आर्टिस्टला बघितलं जातं, ते तुमच्या लेवलच्या लोकांसोबत तरी भेटू शकतं ना. ॲटलीस्ट ग्रेट लोक नाही हायर करणार, ठीक आहे तुम्हाला, पण तुमच्या लेवलचे लोक तर कळते 2-4. आणि आय एम टेलिंग यू, हे एक लई अंडर एस्टिमेटेड हे इंडिपेंडंट सोलो फिल्म सध्या लई क्रेज आहे. बट जे 50-60 लोकांच्या मध्ये घुसून करण्यात जी मजा आहे ना, ते एक म्हणजे काय म्हणतं, एक परफॉर्मन्ससारखं वाटतं मला. ते एक लाईव्ह इव्हेंट शूट करणं जे असतं ना, डॉक्युमेंटरी किंवा एक सिनेमॅटिकली बी जर तसं काही लोक करते ट्रीट, की एक मोठा सीन घेणं किंवा काहीतरी. आता मी टाकतोय माझे कामं की यार हां, जे मला आवडतेत, मला अशा टाईपचे कामं करायचे, ते टाकायला लागलो, ते भेटायला लागले लगेच. मला बिलीव्ह, तुम्हाला खरं सांगतोय, रील्स आणि त्याचं मी सगळ्या दुनियाला कॉन्टेंट शिकवलं, कसं करायचं, काय त्यांचं बनवून दिलं आहे. लय मोठ्या इन्फ्लुएन्सरसोबत काम केलं, ब्रँडसोबत केलं, आणि चांगले रिझल्ट आहे. फक्त आपलं फेमस नाही आहेत फक्त, एवढंच आहे, पैसा लय आपल्याकडं. पण जेव्हा मी माझं काम, म्हणजे हे फक्त मी ब्रँडसाठी केलेलं, तेव्हा मला पैसे पाहिजेत, इक्विपमेंट्स घ्यायच्यात, किंवा मी त्याच्यात बी काहीतरी त्यांचं एम घेऊन, की मी माझं काही घातलंच नाही. मी म्हणलं तुम्हाला असं हवं आहे ना, ठीक आहे, तुम्हाला हे झालं पाहिजे, त्यातून होईल, तुम्हाला असं आहे ठीक आहे घ्या. म्हणजे मी असं हॅपीली घेतलं त्याला. काय माहिती, मला ते तेव्हा कॅमेरा हातात हवा होता, ते शिकायचं होतं, टाईमपास करायचं होतं नाही का. सो मी ते केलं. पण आता माझ्याकडं आहे, सो आय एम लाईक गोन शेअर इट. आणि ज्यात मला क्रिएटिव्ह फ्रीडम आहे ते काहीच शेअर केलं नाही, ते आता मी टाकायला सुरू केलं. सो आय एम जनरेटिंग आता, की ते तुम्हाला करावं लागेल, ज्या लेवलचं असेल त्या लेवलचं ते भेटतात लोक. आणि मग 2चे 4, 4चे 5, आणि मग मला दिसतं रे, कोणाला तरी दिसतं की समजा मला कोणाला हायर करायचं आहे, तर मी ह्या अशा माणसाला थोडी हायर करीन ज्यांनी कधीच काहीच केलेलं नाही आहे, आणि तो म्हणला की नाही त्याचे लय भारी विजन आहे फिल्म मेकिंगबद्दल आणि त्याला करायचं आहे आणि तो लय इंटरेस्टेड आहे, त्याला हायर करीन का. असं की ज्याच्या याच्यावर तुटक्या फुटक्या फोननी केलेले 4 फिल्म्स आहेत, आणि त्याच्यात काहीतरी दिसतं की यार 10-12 शॉटमध्ये एक काहीतरी क्लिक होतं की यार काहीतरी मस्त आहे, हां टाकलं आहे मस्त आहे, किंवा एक जॉनर कळतो की हां तुला बी कळ ना की तू ज्या टाईपचं काम केलं त्याला की मला लागते का, तर मी करीन ना, त्यालाच हायर करीन. ऑब्व्हियसली ज्यांनी 4 वेळा ती प्रोसेस बघितली ते ऑब्व्हियसली स्मार्ट आहे. मी लाईक तुमचं टॅलेंट सगळं नंतर राहतं, एक्सपिरियन्सचा गेम आहे ना, की मी कधी बी लाईक ज्यांनी 10 म्युझिक व्हिडिओ शूट केल्यात ना, ते ॲव्हरेज आहे ना, मी त्याला घेऊन जाईन. ज्यांनी एकच म्युझिक व्हिडिओ शूट केली तिला बाप आहे, कारण दॅट डझंट डिटरमाइन एनिथिंग. सो हे राहिलं बाजूला क्रिएटिव्ह फ्रीडमचं ते की तुम्हाला बिल्ड करावं लागेल, ते तोपर्यंत मग पेशन्स ठेवायचा. मला 8 वर्ष लागली. हे सगळ्याचा मुद्दा सांगायचा हे की एवढे कुठाने करून मला करायला. आर्टिस्टला त्यांना ते क्लिअर आहे मी की त्यांना हे हवं आहे, आणि त्यांनी हायर केल्यावर तुम्ही म्हणता की देत नाही, किंवा मग मागून तुम्ही टाळता त्या क्रिएटिव्ह फ्रीडममुळं, किंवा ते काहीतरी बोलणं होतं, चिडचिड होती, किंवा वॉट एव्हर मूड नसतं ते करायचा प्रोजेक्ट, मग ते जरा बोर होतो, वॉट एव्हर रिझन्स, लाईफ जी खराब होती, किंवा बजेटचं तंतन होती, पैशाचा प्रॉब्लेम येतो, किंवा खराब होतं रिलेशनशिप, काही बी एनिथिंग कॅन हॅपन, ते मग असे होतात गोष्टी. हे जर क्लिअर असेल ना आधी तर नाही होत, तर ते बेटर आहे, बघायला पाहिजे काय असतं. क्रिएटिव्ह फ्रीडम पाहिजे तर मग देर इज अ वे, ते करा. एखादा प्रोजेक्टमध्येच करायचं पैशासाठी, परत 2-4 महिने टाईमपास क्रिएटिव्ह फ्रीडम आले कामं करायचे. एखादा प्रोजेक्ट करताना थोडं चिल राहायचं, करायचं, पण ते असं बी मॅनेज करू शकता. ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांनी डायरेक्ट क्रिएटिव्ह फ्रीडम आले करा. ते डिपेंड करतं तुम्हाला जे करायचं आहे ना, ते तुम्हालाच करावं लागेल, तुमचे पैसे घालून. तुमची स्टोरी तुम्हाला सांगावं लागणार आहे, तुम्हाला पैसे घालायला, तुम्हाला एफर्ट घालावं लागणार, त्यासाठी बिल्ड करावं लागणार, ज्या लेवलची सांगायची नाही. तर तोपर्यंत लोकांच्या स्टोऱ्या सांगायला त्यांना हेल्प करायची, आणि त्यांच्याकडून पैसे कमवायचे, आपल्या स्टोरीचं बजेट जमा करायला. सो हे आर्टिस्टनी क्लिअर केलं पाहिजे क्रिएटिव्ह फ्रीडमवाला, ज्यांना स्वतःला काहीतरी बनवायचं आणि ते क्लायंट चान्स देत नाही, क्रिएटिव्ह फ्रीडम देत नाही. सो हे माझा हॅक आहे. इफ काही सेन्स बनत असला ह्याचा कोणाला तर बघ, म्हणजे सोपं आहे, इतकं अवघड नाही. म्हणजे मी बघितले, एक तर फ्रस्ट्रेटेड असतात आणि काम करत असतात, लय पैसा असतो पुरे फ्रस्ट्रेटेड असतात. नाही तर एकदम मस्त पाहिजे तेच करतात, पण पुरी लाईफ पार दलिंद्रिय, जेवायचे वांदेत, मग इकडं घरच्या शिव्या घालायलेत, काही कमवतच नाही, मध्ये आधीचे. आता ते काही तर वेगळी बी एक गँग आहे 2-4 की नाही का, थोडे पैसे, थोडा नशा, थोडे ते त्याच्यात भुंग आहेत, हे लय टाईपचे आहेत. तर मला असं वाटतं की हे थोड्याशा गोष्टी जर नीट झाल्या ना 2-4, तर आर्टिस्ट इंडस्ट्रीला बाप होऊ शकते आपली मराठीतली.
आता माझ्याकडे क्रिएटिव्ह फ्रीडम आहे की यार मला जे बनवायचं आहे ते मी बनवीन आणि त्याचे मला पैसे भेटत राहते. आय हॅव स्मार्टली मॅनेज दॅट. किंवा काही गोष्टींकडे बघायचा पर्स्पेक्टिव्ह इतका चिल झाला की मला जेव्हा माहीत असतं की हां यार हे पैशासाठी ह्याच्यात खूप क्रिएटिव्ह फ्रीडम नाही मिळणार आहे, काय माहिती मला ते असं वर्कसारखं ट्रीट करता यायला लागलं आणि स्टील तेवढं इन्वॉल्व राहता यायला लागलं. म्हणजे लाईक आय नो की ओके व्हॉट इज माय लिमिट देअर, काय होऊ शकतं काय नाही. तर मग त्याला आता ओव्हर इमोशनल हे करण्यापेक्षा मी त्याला आता प्रॉपर डिसिप्लिनसारखे आय नो हाऊ टू हँडल इट हॅपीली. एक माझ्यामध्ये हँडल करून घेतो मी, चिल राहतो. सो आय एम ॲट दॅट स्टेज की ते तेवढा टाईम लागला आणि आता मी जे करीन त्यातून मला पैसे कमवू शकतो मला पाहिजे ते. सो ते क्रिएटिव्ह फ्रीडम अचीव करायला 8 वर्ष गेलेत. हे समजायला त्याचं लाईक स्किल, आर्ट, बिझनेस, चांगलं कुठं कॉन्टॅक्ट्स, कुठं त्याचं स्वतःचं काय म्हणजे जे दुसरे सांगते ते देऊ बनवून, पण स्वतः व्हिडिओ काय बनवून काय विकू शकतो, कसा पैसा येऊ शकतो, आपण काय हेल्प करू शकतो, काय एम आहे, हे सगळं फिगर आउट करायला एवढा टाईम गेला. सो इट स्टार्ट्स फ्रॉम झिरो आणि एवढा टाईम मला वाटतं जातोच जर तुम्ही नीट प्रोसेसने आलात तर. मध्ये आधी जर फेम हाय का आल्या तर काय सांगता नाहीत मला, डगमगू शकता जरा तुम्ही, नाही आलं तरी बी डगमगू शकता. नवीन फिल्ममेकरचं काय सीन असतं माहिती का, म्हणजे मी तरी कसं केलं आहे की मी हे विचारतो, पर्पज विचारतो काय करायचं का तुम्हाला ह्याच्यातून, व्हिडिओ का बनवायची, अच्छा ह्याच्यातून आपलं एक पुस्तक आहे ते प्रमोट व्हायला पाहिजे, म्हणजे ठीक आहे. आपल्या गावातले जेवढे लोक आलते सगळे आपल्या मदतीला ते सगळे दिसले पाहिजे, ठीक आहे. हे सिम्पल एम्स आहेत. हे जर तुम्ही आधीच ठेवले त्याला जर क्रिएटिव्हली ट्रीट केलं ना तर त्यालाही सोपं आहे हँडल करणं. तुम्हाला समजायला लागतं की तुम्ही त्यांची स्टोरी सांगायला, तुम्ही तिथं तुमचं सिनेमॅटिक नॉलेज नाही घुसडायचं की अरे असंच पाहिजे, हे सिनेमाचं आहे आणि मला असंच वाटतंय, असंच शूट करायचं होतं आणि क्रिएटिव्ह फ्रीडम नाही. हे ते त्याने एकदा बघायला लागलात ना तुम्ही की तुम्ही तुमची स्टोरी नाही सांगत आहेत, तुम्ही शांत बसा, तुम्ही त्यांची स्टोरी सांगताय. सो ट्रूथफुली त्यांचीच सांगा. यू जस्ट हॅव टू ऑब्झर्व अँड कॅप्चर अँड नाही का प्रॉपरली हे. पण जर तुम्हाला तुमचं काहीतरी सांगायचं मग ते वॉट एव्हर डॉक्युमेंटेशन, फिक्शन, ब्लॉग काय असेल ते, तेव्हा मग ते तुम्ही इतके सफिशियंट व्हा की तुम्ही ते प्रोड्यूस करू शकता, त्याच्यावरून जगू शकता, त्याचा बिझनेस सगळं सेल्फ सफिशियंट व्हा. मग करा ना, त्यासाठी थोडी मेहनत करावं लागते. नसन तर मग मध्ये करा की इकडून थोडं फ्युअल घ्यायचं, इकडं थोडं टाकायचं, इकडून घ्यायचं, लागतंय तसं इकडं जायचं, लागतं तसं इकडं जायचं. पण पाहिजे तर त्याला लोक बसतील तिकडे अडकून त्या पैशाच्या ह्याच्यात. क्रिएटिव्ह फ्रीडम नाही. उगा आर्टिस्टला बदनाम करायचं लावलं काही त्या ठरलेल्या लोकांनी. तो आपण आर्टिस्ट का जरा इमेज धोना पडेगा म्हणून ॲक्च्युली शिव्या बी द्यायच्या होत्या, म्हणजे सगळ्यांनाच द्यायच्या होत्या. आर्टिस्टचे जे चुका आहेत त्या मला ज्या राग आहेत त्या बी आपण असं भेदभाव नाही करत. ब्रँडचे ज्या राग येतो त्या बी ना टांग ह्यांच्या कुठे पोलीस आहे, कुठे गेलं इकडे शिवाय काय इडे हे पळवायला लागलेलं मजा येते. हे ठोकलं वेळ नका करू लागला. आला एक्सिव्हिया गेल्या, एक्सिव्हिया नाही अडकावल्या एक्सिव्हियांनी. नाही मागे कोणीच नसते. वा त्या कुठं चालले सर? मी आय एम द थीफ. थीफ नाही म्हणजे ते काय ते रेसर वेड्यांनो कुठे शूट. सॉरी अंकल सॉरी, इतकं नाही डावतर पाहिजे. आय नो. ठीक आहे. तर मुद्दा काय होता की मायला सारखेच गेले ते आणि तुटल्या, स्वतः फुटल्या. सरळ तर उद्या मला कसं जाऊ मी. हां गुड. आय हॅव अ सुपर पॉवर बेबी. तर काय म्हणतो तुम्ही? डेंजर. मला वाटलं तर गेम सांगता नाही का, लक्ष मस्त राहीन, ऑफ गार्ड आपलं गप्पा मारता येते की मग ते असं कॉन्शियस नाही होत ना माणूस. बुवा काही करता गप्पा हाणत असले की बोलतं जरा खरं, असं मला वाटलं होतं म्हणून मी गेम खेळायला घेतलं. दुसरंच व्हायला मी इकडे गेममध्येच लई चाललो, विसरून चाललो काय बोलायचं. नाही पण गेम बी भारी. गेमचे मला वाटतं स्ट्रीमिंग करावं मी बी कधीतरी नाही का, गेमचे असे ऑनलाईन फुल बसायचं आणि गेम खेळायचं, असं गप्पा मारायच्या मागं करायला पाहिजे. पण काय माहिती कोण बघन बी. आणि गेम मला खेळता येत नाही. आपण आपलं वेगळं आहे थोडं, आपण रागात वेगळं खेळतो, मूड असलं वेगळं खेळतो, हाराय बिरायचं बी त्याच्यात नाही का, असं एकदम असं ना की जिंकायला नाही खेळा, गेम खेळतो ते एकदम लाईक अ गेम. एक्सप्लोर काय जे होऊ शकतं सगळं टाईमपास काही फालतू गेलं तर ते आहे एक डोक्यात. बघू
इफ दिस व्हिडिओ गोज गुड आपण गेम स्ट्रीम करू मग गप्पा. कोणते कोणते गेम आपण ट्राय मारू. गेम ट्राय करायला माहिती पण नाही काय मला असले गेम आजकाल खेळ वाटत नाही रे ज्यांनी दडपण येतं. म्हणजे माग याच्या बांपायर केलं तर डाउनलोड आम्ही तिच्या आईला ते खेळताना नंतर कळायला लागलं मला लोडच यायचा. म्हटलं यार मी लोड यायसाठी नाही गेम खेळते जरा चिल झालं पाहिजे मजा आली पाहिजे. असं गाड्या बिड्या की फुटली बाबा जाऊन असं लोड नाही येते मजा येईल पळवायला जरा चिल वाटते. ह्याच्यात जरा चांगले इमोशन ते जरा डरावणाच होतं. लोड यायचं ना ते तिकडं मारायला लागले एक माणूस मेला आपला गेला आणि तो काढून टाकला. सो अशा टाईपचेच गेम जरा खेळून स्ट्रीम करू आपण. तर काय चाललं होतं टॉपिक भाई. हां तर बेसिक हेच आहे की यार आपल्या मनातलं पुढच्यांना कळावं जरा की काय चाललं आहे आर्टिस्टचं ब्रँडचं. आर्टिस्टला कळावं जरा नीट कोलॅबरेट व्हावं मस्त मजा व्हावं काम करायला पैसा बी चांगला व्हावा आणि सगळ्यांची एम पूर्ण होत माहीत असले की हेल्प करतेच सगळे एकामेकाला. पण हे असं चपटून निपटून सेल्फिश राहून नाही फायदा एकटाच. यू डोंट नो वॉट अ ग्रुप कॅन अचीव नाही का. ते मॅजिक माहीत नाही तुम्हाला. मॅजिक एक गोष्ट असते लाईक म्हणजे कशी डिस्क्राईब करू कळत नाही की नाही होऊ शकत ती एकटी एक म्हणजे मॅजिक कसं असतं की तुमच्यासाठी बी मॅजिकल बाहेर काहीतरी गोष्टी तुमच्या हातातल्या नव्हत्या त्या तुम्ही एक्सपेक्ट केल्या त्यापेक्षा बाप झाल्यात तर मजा आहे. सो ते इट इज लाईक यू हॅव टू गिव्ह क्रिएटिव्ह फ्रीडम. सगळं तुमच्याच मनासारखं असलं पाहिजे असं नाही. तो कोलॅबरेट आणि वर्क सो टीम जे अचीव करू शकते ते सिंग्युलर नाही ते मॅजिक आहे टीममध्ये. एक तर ते कोलॅबरेट करा काम वाढवा काम करा कामाच्या प्रेमात पडा. हे असल्या फालतू चुकीच्या गोष्टींना हे नका हो. फिल्मच्या नावाखाली तर आज काही बी चालते. रील्स बनवलं तरी तुम्ही फिल्म मेकर आहे फिल्म बनलं तरी तुम्ही फिल्म मेकर आहे यूट्यूब व्हिडिओ बनलं तरी तुम्ही फिल्म मेकर आहे तुम्ही काहीतरी व्लॉग बनला तरी तुम्ही फिल्म मेकर आहे. त्याच्या आईला काय आहे का नाही चुत्यागिरी. आणि म्हणजे जेम्स कॅमेरॉन आणि मी सेम आहे काय आम्ही जाटगिरी इथं नाही. इथं प्रोफेशनल नाव पोझिशनिंग जरा कमी केलेली आहे कारण कुणी काही टाकते. बाहेरच्या ह्याच्यात तुम्ही टाकू शकता की मी डेप्युटी मॅनेजर आहे रँडमली किंवा नाही का मी मॅनेजर आहे एखाद्या गोष्टीचा. नाही ना ते सिनियर आहे ते खोटं आहे असं वाटतं कसं काय असं रँडम म्हणजे कळतं ना. प्रोफाईल चेक होती स्ट्रिक्ट असतं की ह्या कंपनीत मी हे का नाही. आर्टिस्टच्या बाबतीत काही लिहितात ना कुणी मनानेच लिहितं मी सिंगर आहे बी का नाही बी का. मी असं टॅव ओरडून एक रील टाकली मी म्हणलं तरी मी सिंगर बनू शकतो माझ्या मनात ते लागले नाही तरी मी बनू शकतो काय भरोसा. हां ते सोशल मीडियाचं काय खरं आहे म्हणजे ते ठीक आहे ती एक प्रोफेशन आहे प्रॉपर त्यातून बी नाही का क्रिएटिव्ह करायचे चान्सेस आहेत चांगला पैसा आहे ते होऊ शकतं प्रोफेशन. सोशल मीडियाचं म्हणजे नाही का बाप ते पण ते वेगळं आहे हे समजायला पाहिजे लोकांना. कन्फ्यूज होते तर मध्येच डिस्ट्रॅक्ट होते मध्येच लोकांना वाटतं रील्सनी फेमस व्हायला पटकन रील बनवा मध्येच बोलतात हे नाही करायला लागलं नाही असं केलं तर मग ते काहीतरी चाललं गेलं की त्यासारखं काहीतरी करून बघा हे असे जे मध्येच रँडम डिस्ट्रॅक्ट होत राहतात ना आर्टिस्ट त्यांचेच घोडे लागलेले असतात लोक. जे एक तर सरळ स्वतःचं बिल्ड करण्यात नाही तर मग पैसा नाही तर बॅलन्स जसं ते कॉन्शियसली असतात ना त्यांचं सोपं असतं त्या आर्टिस्टचं लवकर बिल्ड करता येते सगळंच इमेज काय पोर्टफोलिओ तुमचा. त्यामुळे असं डिस्ट्रॅक्ट नाही व्हायला पाहिजे. जे करायचं आहे ते करा. सोशल करायचं तर ते दबागे करायचे यायला बाप आहे ते बी काय दबागे पैसे सध्या तर कसला होते पैसा त्यात. फिल्म मेकिंग करायची ते शिकायला लागा त्यात लई मजा आहे लई म्हणजे. अँड एव्हरीथिंग इज इंटरेस्टिंग आणि व्हॅल्युएबल आणि पेएबल इन सेम वे. फक्त काही गोष्टी लाँग फॉर्मॅट आहेत कारण ते तेवढं कॉम्प्लेक्स आहेत आणि ते तेवढं त्याच्यात व्हेरिएबल इन्वॉल्ड असतात आणि ते शिकावं लागतं ते एक्सपिरियन्सनी येतं. आणि काही गोष्टी आहेत त्या म्हणजे लवकर येऊ शकतात एवढंच आहे. बट इट ऑल गिव्ज यू अ डिफरंट नाही इट ऑल गिव्ज यू डिफरंट थिंग्स. ते तुम्हाला डिसाईड करा तुम्हाला कोणती पाहिजे म्हणजे लाईक लेजंड बनायचं आहे का नाही का ट्रेंड सेटर बनायचं आहे काय लाईक वॉट एव्हर देर आर डिफरंट थिंग्स टू डिटरमाइन डिफरंट काय करायचं नाही का. तर ते आहे ते तुम्ही तुमचं डिसाईड करून ते क्लिअरनी केलं पाहिजे. ते बिझनेसला धक्का नाही लागू दिला पाहिजे तर प्रोफेशनल राहून केलं पाहिजे. लय बाप करिअर आहे दबागे पैसा आहे काही करा दबागे पैसा आहे म्हणजे काहीही म्हणजे लोकांना फिल्म मेकर ही एकच टर्म माहिती आहे किंवा कॉन्टेंट किंवा व्हिडिओज आय एम अ व्हिडिओग्राफर फोटोग्राफर हे 5-7 कॉमन टर्म्स माहीत असतात लोकांना वरच्या ह्या प्रोफेशनच्या. ह्या प्रोफेशनमध्ये 500-700 तरी येतात अजून 500-700 गोष्टी ज्या करायचे लय पैसे भेटतात. सो इफ यू वॉन्ट टू बी लाईक इन टू दिस प्रोफेशन ग्रो इन टू दिस प्रोफेशन भेंडी पाहिजे तसं काम करा ओपन राहा त्या बाबतीत एम शेअर करा कोलॅबरेट करा शिकत राहा कचा पुढं जाताल. दर गोष्टीत सगळं नाही मिळणार आणि थांबू बी नका कशासाठी. इफ यू वॉन्ट टू क्रिएट स्टार्ट क्रिएटिंग जसं आहे त्याच्यावरून बनवा
बनवण्यात मॅजिक आहे बेसिकली. ते बनल्यानंतर काय भेटतं आणि ते बनायच्या आधी काय होतं लोडनं ते फालतूगिरी आहे. बट वो 2-4 घंटे का जो होता है ना वो मेडिटेशन शूट में, जो तुम सब भूल जाते हो पूरी दुनिया क्या चल रहा था, उसके लिए एव्हरीथिंग इज वर्थ इट. मग ते त्रास घ्यायला लागले तसं आहे. सो यू हॅव टू फाइंड युअर थिंग आणि त्याने नेविगेट केलं तर लय बाप करिअर आहे, पैसा आहे. सो घ्या मस्त आर्टिस्ट करिअर सिरियसली घ्या, ब्रँड्सला बी घ्या सिरियसली, सगळ्यांना समजून सांगा नवीन करिअर आहे. लई वेगवेगळे लोक इनोसंट बी असते, ती काही लोकांना माहीत नसतं, इनोसंटली करत असतात की असं तर असं करा. नाही त्यांना सांगा की असं नाही असं बी होऊ शकतं, हे करायचं का, हे एक्झाम्पल दाखवा, रेफरन्सिंग करा. व्यवस्थित काम करायला लागलात ना तर खूप पैसा आहे ह्या इंडस्ट्रीत. सो डोंट पॅरेंट्सला बी म्हणजे आता मी माहीत नाही सांगायच्या कॅपेबिलिटीत आहे का, पण लाईक तुमच्या कोणत्या लेकरांना काही बनायचं असेल ना तर प्लीज लेट हिम स्टार्ट विथ एनिथिंग ही कॅन स्टार्ट बेसिक लेवलवर. लय डेप्थ आहे, लय पैसा आहे, मजा येईल. म्हणजे डोंट बी अफ्रेड की ते आर्टिस्ट म्हणजे ते तसलं नाही का झोली बिली तसलं काही ते दिवस नाही राहिले. सध्या दिवस गोल्डन एजसारखं आहे, सुरू होईल म्हणजे गोल्डन एज अजून. तसला एज येणार आहे की ज्यात आर्टिस्टकडे लय पैसा असेल. सो प्लीज ड्रॉप इन ब्रँड्स. तो पैसा त्या लेवलला न्यायला तुम्हाला आर्टिस्टला फ्रीडम द्यावं लागेल, आर्टिस्टला त्या लेवलचं कंटेंट क्रिएट करू द्यावं लागेल, तेव्हा त्या इंडस्ट्रीची तेवढी व्हॅल्यू होईल, त्याच्यात तेवढं हे येईल. सो ब्रँड्स प्लीज कोलॅबरेट करा. डोंट काय म्हणतो ना मी असं झालं रे, मी ऑर्डर द्यायला नाही कसं प्रीच करायला असं वाटतं, नाही करायला असं फालतूगिरी काही. मला काय वाटतं काय सांगायला सगळ्यांना, हां म्हणजे सल्ले नाही दिले पाहिजे ना, आपल्याला काय वाटतं ते सांगितलं तेच करते का. पॉडकास्ट डेंजर आहे रे, थोड्या वेळाने खरंच काही बोलायला लागतं. मी मला वाटतं आपण गाडीशीच बोलतो, नाही कोणाशी बोलतो, माणसाशी. कन्फ्युजिंग आहे, विचार कर ना असं एका रूममध्ये बसायचं आणि आपल्याला जे बोलायचं ते एकदम खरं खरं बोलायचं की आय रिअली मीन इट, तरच ते तुम्हाला कनेक्ट होईल. ऑब्वियसली म्हणजे हे माहिती आहे म्हणजे की तुम्हाला मी जर एकदम खरं बोललो ना मग ते मी क्वालिटी वगैरे थोडंसं जर सॅक्रिफाईस केलं तर चालतं आहे नाही का, ते माहिती आहे. सो ते ट्राय करायचं आहे. पण चायला काय चाललं राडा गुड, पण ते माहीत नाही होतं आहे का नाही, मध्येच होतं आहे आणि ते ट्रूथ काय आहे आणि नंतर कळतं थोडंसं, कधी ॲटेन होतं आहे पण मग ऑफ टॉपिक जातं आहे. जे बोलायचं ते राहून जातं, राग बीग आपल्या शिव्या द्यायच्या होत्या, सगळे लूपहोल सांगायचे होते, कुठं कुठं खड्डे आहेत रस्त्यात. म्हणजे रस्ता मस्त मजा येते चालवायला, नवीन जागेवर तरी ठोकताना तुम्ही चायला, सेम जागेवर नाही तर. सो दॅट वॉज द प्लॅन. रागातल्या गोष्टी सांगत येतं तर वी केम हिअर फॉर आर्टिस्ट. मी काय केले कुठं नाही आयुष्यात, ठीक आहे. बरं टूल्सचा बी एक शॉर्ट आहे का, ते बोलायचं का नाही ते वेगळ्या याच्यात बोलू. लय टॉपिक आहेत असं कॉर्पोरेट बिर्पोरेट, परत हे आर्टिस्टमधल्या बी लय गोष्टी सांगायच्यात. करू आपण ते सिनेमॅटिक पॉडकास्ट आहे ना आपला, तिथं जरा चांगल्या गोष्टी तिकडं, हे असं राग बीग शिव्या बिव्या द्यायचे आयटम इकडं करायला लय अवघड गेलं. ही सेकंड स्टेप ही करायला रागाने घेतली बेसिकली. राग इज द इन्स्पिरेशन. ह्यात पहिला सिनेमॅटिक पॉडकास्ट केल्यावर का लय फॉर्म मारला मी की पहिली स्टेप कशी केली पाहिजे नाही का, घेतली पाहिजे वगैरे, हे ते सगळं ज्ञान पेललं आहे. बट इट इज सो हार्ड की त्याच्यानंतर परत एक स्टेप घ्यायला मला इतक्या वेळ लागला आहे. ती सिनेमॅटिक पॉडकास्टची तर नाहीच घेतली, हे वेगळंच घेतलं आहे काहीतरी. नाही तसं आम्ही रील बिल बनवल्यात लय मोठ्या ज्या बिझनेसला सपोर्ट करायला आपल्या. सो इट इज ओके. रोज यायचं आहे आपल्याला, रोज इथे रोज करायचं हे, पण ह्यातून तेवढे पैसे यायला पाहिजेत. तेव्हा जोपर्यंत पैशासाठी बाहेर फालतू काम करावं लागतं तोपर्यंत स्वतःचं काम करायला टाईम नाही भेटत. हां तर ते यायचं आहे आपल्याला. हे तर स्टोरीज सांगायच्यात, पॉडकास्ट आहेत, लोकांशी बोलायचं आहे आपल्याला. मला जे आवडतं फिल्म्स आहेत लय मोठ्या, लय गोष्टी डॉक्युमेंट केल्या त्या टाकायच्यात, ते शेअर करायचं त्या सगळ्या स्टोरीज. सो ते बघू ते लाईव्ह करायचं का असं शूट करून शूट म्हणतो शूटवर टाकायचं ते गेम प्लेवर, कोणत्या इकडं कोणत्या तिकडं त्या बी बघावं लागेल जरा. देवा तुझ्या गाभारला पोलीस कुठं आहे, अच्छा हेलिकॉप्टर आहे इकडे आहे दादा, इकडं तर झाडून घ्या. सो मी म्हणलं ते रागाचं बी ना कशामुळे झालं की 2-3 मॅटर आत्ता हे रिसेंटचेच आहेत. फक्त एकदम फर्स्ट जो किस्सा होता ना ते जरा जुना आहे, बाकीचे एकदम रिसेंट. आज सकाळी एकाला शिवाय दिलं. मी म्हणलं मायला आपण जर आर्टिस्टला सांगितलं नाही तर हे अजून 2-4 आर्टिस्टला सुनायला होते. मग त्या याच्यात आयवजलं की ओके निगेटिव्ह तर निगेटिव्ह भेंडी आपण सांगू, लगने दो अपने मुंह में गंदे शब्द, काय म्हणतात त्याला, खून नाही ते कोणाला तरी चिखलात भिजावं लागेल असं काहीतरी असतं ना ते, काही फालतू बोलतो आहे पण असतं काहीतरी.
तर काय ते हां, तर मग त्याच्याने म्हणलं घ्यावा. सो दिस इज द सेकंड पीस ऑफ कॉन्टेंट. पुट आउट युअर वर्क. रील्स चेक करा या लिव्हिंग इन फिल्म किंवा माझ्या प्रणित वनवे ह्या अकाउंटवर सध्या रिसेंटली जे प्रोजेक्ट्स केले त्याच्या रील्स आहेत, त्याचे काही BTS आहेत, त्यातून काही बघण्यासारख्या शिकण्यासारख्या गोष्टी बी आहेत, लाईक क्रिएटिव्हसाठी किंवा काय बोलतो आपण फिल्म मेकरसाठी स्पेसिफिकली. आणि फिल्म मेकरसाठी टेक्निकल कॉन्टेंट पण भरपूर येणार आहे, लाईक इन दिस वे, प्रॅक्टिकल वे, की जे काय आपण माझा काय अप्रोच आहे ॲटलिस्ट ते तरी शेअर करायचं. मला कोणाला हेल्प झाली त्यातून काय, मला जे काय माहिती किंवा मी जे काय एक्सपिरियन्स केलं आहे किंवा प्रोजेक्टच्या ज्या स्टोरीज आहेत त्यातून ते काही शिकू शकले तर ते ऑनेस्टली सांगायचं, डॉक्युमेंट करायचं, ते पण टाकायचं. आपल्याला आहेत आपल्याकडं काही ऑलरेडी डॉक्युमेंटेड BTS काइंड ऑफ व्हिडिओज तर त्या आहेत. आणि बाकी टीचिंगचं कॉन्टेंट आहे ते प्रीमियमाइज पण करायचं आहे, की यार प्रॉपर कोर्सेस, थोड्या रेसिडन्सीज, की यार एक प्लॅन असा आहे की बघा म्हणजे कोई एनीबडी लिसनिंग टू दिस हॅज समथिंग लाईक दिस इन माइंड, की आमच्या डोक्यात असं आहे की आपण काय करू म्हणजे हां, आता माझी स्किल सांगतो. बेसिकली आय एम अ प्रोड्युसर. लाईक मला आधी एक वाटायचं की मी डिरेक्टर आहे. डिरेक्टर ही खूप स्पेशलाइज्ड टर्म आहे, म्हणजे त्या स्पेशलाइज्ड टर्मचा फक्त डिरेक्शन करायचं जर तुम्हाला असेल तर तुम्ही खूप हाय लेवलचे डिरेक्टर पाहिजे आणि तेवढं बजेट पाहिजे प्रोडक्शनचं, की फक्त डिरेक्टरला वेगळं बजेट आहे. जेव्हा तुम्ही इंडिपेंडेंटली स्टार्ट करता किंवा नाही का नवीन नवीन कामं करायला लागतात तेव्हा असं असतं की तुम्हाला अख्खा प्रोजेक्ट एक्झिक्यूट करून द्यावा लागतो. त्यामुळे तुम्ही फक्त डिरेक्शन शिकून नाही चालत. ग्राउंड लेवलवर तुम्ही हां, जर तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही एखाद्या अरे यार ह्याच्यात गेला आहे, फिल्म स्कूलमध्ये गेला आहे आणि तिथून मग तुमच्या कॉन्टॅक्टनी डायरेक्ट तुम्हाला पहिलीच गिग पेड लागली तर दॅट इज अ डिफरंट. पण ते 99% तसे नसतात लोक, पहिल्यापासून करावं लागते. हां, मग मी जे शिकलो आहे ना ते सगळं एक्सपिरियन्सेसमधून शिकलो आहे नाही का. आणि नाव हां, म्हणजे ते डिरेक्शनचं करायचं असेल तर ते त्या लेवलचं बजेट पाहिजे, की फक्त डिरेक्टरला वेगळं बजेट आहे. जेव्हा स्टार्ट करता तुम्ही 0पासून, माझ्यासारखं असेल आणि मोस्ट ऑफ लोक तसेच असतील, तर तुम्हाला ना अख्खा प्रोडक्ट प्रोड्यूस करता आलं पाहिजे. मग त्याच्यात तुम्हाला सगळ्याचं बेसिक्स आलं पाहिजे, फंडामेंटल्स आलं पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला क्रिएटिव्ह काही जमत नाही आहे किंवा सुचत नाही की आपलं स्वतःचं काहीतरी वेगळं, तोपर्यंत तुम्ही बेसिक रूल फॉलो करून जरी एक सर्व्हिस मॉडेल दिलं की कोणाला व्हिडिओ बनवून पाहिजे त्यांना देत राहिले किंवा तसं, तर दॅट इज द वे टू राईज. यू हॅव टू रेज युअर ओन कॅपिटल, यू हॅव टू सस्टेन युअर सेल्फ अंटिल यू कॅन मेक युअर ओन फिल्म किंवा जे काय तुमचं ड्रीम प्रोजेक्ट आहे ते तसंच सेल्फ फंड करावं लागतं. देर इज नो अदर वे. आणि त्याचा चांगला वे काय ह्याचा, म्हणजे फायदा काय ह्या वेचा, तुम्ही इतकं शिकता की तुमच्या ड्रीम प्रोजेक्टच्या वेळेस तुमच्या स्किल्स, तुमचं बजेट, तुमचं फ्रीडम ते इतकं हाय असतं की तुम्ही ती चांगली बनवू शकता. अँड वन फिल्म इज इनफ टू लाईक ब्रेक एव्हरीथिंग, की लाईक यू डोंट हॅव टू मेक 10 अवॅटार्स, यू डोंट हॅव टू मेक 10 ओपनहायमर्स. मी तसंच केलं आहे ना. आता आय एम थिंकिंग की लाईक मी मे बी 1-1.5 वर्षात पिक्चरला जाईन. मला सगळे पहिले म्हणून लाईक फिल्म मेकर आहे, मग तुझी पिक्चर नाही आला. म्हणजे काय पिक्चर असते का फिल्म मेकर म्हणजे लगेच काय उठलं आणि पिक्चर बनला. पिक्चर काय जोक आहे का? पिक्चर लाईक गुड पिक्चर इज अ मिरॅकल. लाईक अजून काय म्हणतात त्याला, मिरेकलच म्हणू शकतो, दुसरं काही नाहीच आहे. लाईक 60-70 लोक येऊन धिंगाणा घालून जातात काहीतरी, ते काहीतरी होतं त्यात राईटर, त्यात इतक्या मोठ्या स्किल्स आणि इतकं मोठं बजेट, इतकं मोठी उलाढाल होती आणि काहीतरी बनतं ते. म्हणजे लाईक इट इज लाईक मिरॅकल आहे की त्यातून जे बनतं त्याचा काहीतरी सेन्स होतो किंवा एक ग्रेट जर सिनेमा बनला तर इट इज लाईक लिटरली मिरॅकल. की गुड सिनेमा इज ओके, स्मार्टली, बजेटली, स्ट्रिक्टली केला जाऊ शकतो, बट ग्रेट सिनेमा रिक्वायर्स मॅडनेस. तर ते असं सहज नाही बनणार ते उठून जाऊन फिल्म मेकर. तर ते तुम्हाला तोपर्यंत वे न्यावा लागेल. सो ज्याला जे वे जमतो आहे ते घ्या, सिरियसली बनवा. क्रिएटिव्ह फ्रीडम भेटतं, पैसा भेटतो, सगळं भेटतं. दिस करिअर इज व्हेरी कूल. सो आता माझं असं की मी फीचरला जाईल 1-1.5 वर्षात. आता डॉक्युमेंटरीजचा मूड आहे, कारण फीचरचं ते सांगतो मी. डॉक्युमेंटरीची स्टोरी सांगतो की डॉक्युमेंटरी काय आहे, मी काय बघितलं त्या फील्डचं, किती पैसे कमवलेत आणि कसे प्रोजेक्ट भेटतात काय, हे सांगतो आहे का पुढच्या डॉक्युमेंटरी स्टोरी करू प्रॉपर. त्याचं लाईक कॉन्टेंट आहे आपल्याकडे. हां, तो त्याच्यावर गेम प्ले नाही करावं लागणार, ते मी बी रेकॉर्ड करेन, कारण थोडंफार शूट केलेलं आहे. माझं स्वतःचं नाही, बट मी जे डॉक्यू शूट केलं त्यातले फुटेज आहे आपल्याकडे. डिलीट नाही केलं, डेटा लकीली तो एक लय मोठा असतो. फिल्ममेकरचा सगळ्यात मोठा खर्च आयुष्यात जातो तो जातो हार्ड ड्राईव्ज आणि डेटा जमा करण्यात. म्हणजे ॲटलिस्ट जे माझ्यासारखं हाय क्वालिटी शूट करते ते तरी, आणि जे सारखं शूट करते म्हणजे ज्यांना दिवसातून 3 शूट करते कसे तरी कार्ड कॉपी होते तसेवाले लोकांचं सांगतो. किंवा असं गेम बी रेकॉर्ड करतात आणि मग त्यांना हार्ड ड्राईव्ह पुरत नाही. आता लॅपटॉप कसं चालणार आहे? अगं मागं एवढ्या होत्या का? अरे यार बाद गेम नव्हती तर मी मागं, मला माहीतच नाही. आल्ट कुठे F4
हार नाही मानेंगे. यार इथं हारून जायला पाहिजे तुम्ही. गपचूप थांबे बंद करतो. शिट, तर हे राग आणायचं आणि जे कंप्लेंट होते ना त्या गोष्टी होत्या, पण ते नाही, जिकडून तिकडं गेलंच ते कॉन्व्हर्सेशन, जिकडं जायचं ते फालतू ते चांगलं बिंगलंवालं. बट ठीक आहे, मला वाटते मला आय मेड द पॉईंट. ज्यांनी ऐकलं असं नाही इतक्या टाईमपास त्याला काहीतरी समजलं असेल, म्हणजे वॉट आय ट्राय टू से. सो लेट्स एंड दिस. पुढचं करूया सिनेमॅटिक पॉडकास्ट 2. म्हणजे आता गेमच खेळणार आहे, सो काय बोलायचं फिक्स नाही. एव्हरीवन वॉन्ट्स टू वॉच, यू कॅन वॉच, यू कॅन गो ऑन टू गो. मला वाटतं मी हेडफोन लावून खेळा. अरे पण मग बोलता नाही. ठीक आहे, बोलायचं नाही. लेपल माईकचं डाऊटच लटकले ते. आपण आता पहिले स्लो खेळू, जरा येऊ दे जरा, नाही का. बस्टेड तरी झालं पाहिजे यार. पिछली बार मुक आला की आहे कॉन्फिडेंस तो देखो इसमें. पिछली बार मुक आला करने के बाद हे बस्टेड हो झालं तरी चालतं आहे. आपण त्यावेळेस होऊ, म्हणजे खरंच वी विल सरेंडर दिस टाइम. लास्ट गेम मला भारी खेळायचं आहे. पळवायची एकटी गाडी. यांचा आवाज कमी झाला पण एक नंबर. आता ह्यांचा आवाज वाढला. टेन 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 टेन. अबे यार, NFSच्या गाण्याचा हे येईल ना आता कॉपीराईट. छे जाऊन दे, येऊन दे. कॉन्टेंट चांगलं आहे, लोकांना मजा येईल. कॉपीराईट पैसे नको आपल्याला. यूट्यूब बी समजून सांगायचं आहे बरं का. खरं मला लय आपल्या इकडचे लोक आहेत ज्यांना ना यूट्यूबला कन्फ्युजिंग, कोणाचं काही ऐकतात. यूट्यूबचं एक तर हे जाणून घ्या पहिले की ना, जे लोक यूट्यूब शिकवतात किंवा हे जे लेन्सेस भारी, बेस्ट कॅमेरा आणि हे असे फालतूगिरी करतात ना, ते ॲक्च्युअल फिल्म मेकर नाहीत. ते फक्त त्याचं कॉन्टेंट बनवतात. त्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स नावाची एक बी गोष्ट नाही आहे. सो त्यांचं सिरियसली नाही घ्यायचं. थोडं बेसिक काही बघायचं असलं तर बघायचं, पण लय सिरियसली नाही घ्यायचं. एव्हरीथिंग इज लाईक ते व्हिडिओ बनवायलेत सेलिंग पॉईंटवर. त्यांना बिझनेस आहे त्याच्यातून, त्यांना तो बिझनेसचा हेतू असतो म्हणून ते व्हिडिओ बनवतात. दे आर नॉट मेकिंग इट फॉर लाईक ॲक्च्युअल नॉलेज किंवा ॲक्च्युअल. ते अरे बेस्ट कॅमेरा थोडी असतो यार, बेस्ट कॅमेरा नसतो. तुमच्याकडे जो कॅमेरा आहे, जी स्टोरी सांगायला तो योग्य आहे, तो त्याच्यासाठी बेस्ट कॅमेरा. लाईक असं एक ठरवलं आहे, ह्योच त्या कंपनीचा विकायचा असला किंवा त्याला हायलाईट करायचं असलं, ते तसले कोलॅब्स पाय असले प्रॉडक्टचे, हे असे व्हिडिओज करतात. आणि ते व्ह्यू नका धरत जाऊ त्यांचं. मला बेसिकली ते म्हणणं की त्यांच्या व्हिडिओवरून इन्फ्लुएन्स होऊ नका फिल्म मेकिंगचं. तर यूट्यूब तसं आहे. सो यूट्यूब कसं चालतं, त्यातून किती पैसा आहे, कसा येऊ शकतो, त्याला ऑर्गॅनिकली कसं ग्रो करायचं, त्याचे काय बिझनेस मॉडेल होऊ शकते, हे आपण लय जणांसाठी केलं आहे. म्हणजे भरपूर आर्टिस्ट होतं आपण सोबत करतो. शुभांगीचं यूट्यूब चॅनल पूर्ण म्हणजे उघडण्यापासून सगळं, त्याच्यावर काय कधी टाकलं, का टाकलं आहे, कसं आहे, त्याचे थंबनेल, त्यातले व्हिडिओ सगळं आपण केलेलं आहे. सगळं तिचे जेवढे रील्स आहेत म्हणजे ते बेसिकली सगळंच. सो ते तसं ऑर्गॅनिकली कसं ग्रो करू शकतो ह्याचा एक्सपिरियन्स आहे आपल्याला. इंस्टाग्रामचा आहे, ह्याचा आहे, त्याचा आहे. आणि व्हॅल्यू सकट असं नाही की नुसते नंबर दिसते. सो ते एक बघायचं की ते कसं काय म्हणतो आपण त्याला ट्रान्सलेट करता येईल यूट्यूबचं एखादं घेऊन, की एक यूट्यूब प्लॅटफॉर्मला फक्त एक्सप्लेन करायचं. तर बघू ते कसं सांगा. असंच काहीतरी लाईव्ह व्ह्यूमध्ये सांगून टाकते ते करायचं. आत्ताच मूड बना है तो येस अटेन्शन ऑल युनिट्स. बोलायचं का आत्ता? मग जाऊन ते बोलून टाकतं, नंतर टाकेन म्हटलं कट करून. हां म्हणजे मी एवढा बी अनफिल्टर्ड नाही, मी ह्यातलं कट बी करत असतो. मी मध्ये मध्ये काही बी बोलतो. म्हणजे मी एवढा आर्टिस्टिक कंट्रोल नाही आपला, बह जाते. हा ना, आज काय बोलायला सुरू केलं तर रागातला पॉडकास्ट काय चाललं आयुष्यात सध्या. गेम खेळू राहिलो. राईट. येस येस आय एम यार. आय एम लुकिंग फॉर पीपल हू आर प्रोफेशनल. पण प्रोफेशनलचं डेफिनेशन काय हे मी आधी एखाद्या पॉडकास्टमध्ये सांगतो, ते ऐकल्यावरच अप्रोच करा प्लीज. हां क्रू बघतोय, क्रू तर असेल तर तेव्हा पुढचा पॉडकास्ट आहे का, माझं काय मत आहे, काय एम आहे. जर तुमचं तसं काहीतरी सिमिलर एम असेल तर मला सांगा. आय एम ओके टू वर्क
नाही का. म्हणजे मला वाढवायची टीम, मला मोठे प्रोजेक्ट घ्यायचे आहेत, मला कोलॅबरेट करायचं आहे. आणि माझ्याकडे प्रोजेक्ट्स बी आहेत. लाईक तुम्हाला आणायची गरज नाही. आय हॅव गुड प्रोजेक्ट्स बट यू हॅव टू प्रूव्ह दॅट की यू आर गुड फॉर दॅट प्रोजेक्ट. ते बघा कसं म्हणजे ते आपल्याकडे वेज आहेत, इंटरव्ह्यू आहे, भेटू सगळं करू. बट माझं ते एक यार जो बिल्ड किया है ना उसके लिए अभी थोड़ा मेहनत तुमको करना पडेगा उसमें होने के लिए. ते हायरिंगचं बी म्हणजे मी पहिल्यांदा सांगितलं की मोठे प्रोडक्शन्स नाही हायर करत फ्रीलान्सरला, त्यांना नाही आहे ट्रस्ट. तसं मला बी नाही आहे. मी बी माझ्या मित्रांना लय, माझे इतके बाप आर्टिस्ट मित्र आहेत, म्हणजे माझं काम आहे ना त्याच्यापेक्षा त्यांचं काम एक 30-40% बरं आहे. म्हणजे त्या मला त्यांच्याबद्दल तसं वाटतं, त्यांना माझ्याबद्दल वाटतं असं म्हणणं आहे त्यांचं वर तरी तोंडावर तरी. बट मला खरंच वाटतं त्यांचं. तर हां राग इज बॅक बेबी. ते फक्त ह्या स्मार्ट गोष्टींवर मिस आऊट करतेत, रिप्लाय देत नाही, असे पडलेले असतात, नाशाविषात धुंद आहेत, काहीतरी वेगळे डोक्यात घेऊन बसलेत किंवा वेगळ्याच धुंदीत आहेत नाही का. सिनेमॅटिकच पाहिजे, काहीच नाही असंच आपल्या स्टोरी, हे क्लायंट असेच असते, कंटाळा करायचं, रेजिस्टन्सेस की टाकू का माझं काम बाहेर, काय लोक जज करते नाही का. लई गोष्टी आहेत माझ्या, लई मित्र आहेत जे अशा गोष्टीत अडकलेले. आणि मला हे सगळ्याचं हॅक वाटतं. मी एक तर अडकलेलो बी नाही. मला फक्त त्यांचं कसं झालं की त्यांना ना पटकन करायचं म्हणून त्यांना टेन्शन आलं की यार काय करू की पटकन होईल. मला रँडमली कळणार नाही की एक घरात बसलेला माणूस आहे जो लय टॅलेंटेड आहे, होऊ शकतो टॅलेंटेड किंवा नाही का काहीतरी भारी करू शकतो, मी त्याला सापडून हे करीन. आय एम इन माय टेन्शन्स, ब्रँड हॅव देअर ओन डेडलाईन्स, त्यांना टार्गेट्स असते, ते लवकर सापडतं ना त्या बजेटमध्ये त्यांना देऊन टाकतात. सो त्यांना दिसायला तुमचं काम पाहिजे, त्या लेवलपर्यंत काम पोचलं पाहिजे. ते मग हुक बाय क्रुक ज्याला जसं वे बरोबर वाटतं त्यांनी करा. आता हरलो मी, थोडीशी कॅश आहेत जवळ, 1,04,000 काय 1,04,000 खिशात 0 4 जेलचे. अशी खरी लाईफ असते तर कसली मजा आली असते. मायामीत बघ बाईक्स आहेत, आवडला जेल विलमध्ये टाकतं रेस बीसाठी. कूल लाईफ टू लिव्ह. ठीक आहे. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. घरात बसून गेम खेळा, लय मजा येते. मस्त हेडफोन लावून खेळायचं.